नमस्कार. मी इंद्रनील चितळे आणि चितळे उद्योग समूहात 4थ्या पिढीतला मी एक मेंबर आहे. मी 2011 पासून चितळे बंधूमध्ये कार्यरत आहे आणि त्याच्या आधी शिक्षण संपवायच्या आधी पण काही ना काहीतरी पद्धतीने इंजिनिअरिंग असल्यामुळे कारखान्यात वेळ घालवा, इन्स्टॉलेशनमध्ये वेळ घालवा, प्रोजेक्ट्समध्ये वेळ घालवा असं करत कुठेतरी आधीपासून एक एक्सपोजर होतं. त्यामुळे एक गृहीत धरलेलं होतं की फॅमिलीला एक गॅरंटी होती की मी नक्की व्यवसाय जॉईन करू. कारण की त्यावेळेस एक तो काळ होता जो 2010-12च्या आसपास की बऱ्याचशा फॅमिली बिझनेसमधल्या नेक्स्ट जनरेशनला भारतात राहण्यात इंटरेस्ट होता आणि परदेशात कसं जायचं हाच प्रश्न होता. आणि आमच्याकडे मेजर दुसरा एक प्रश्न असा होता की बेसिकली सगळं मेजर काम तेव्हा भिलोडीत होतं, सांगली जिल्ह्यात. तर त्याच्यामुळे इकडे सेटल होणार कशी पुढे हा एक कुठेतरी प्रश्न होता. तर त्याच्यामुळे त्याच्यातनं मी आधी बेसिक काय करतो की भिलोडीत सुरुवात कशी झाली, तिथून पुण्यात कसे आलो, त्याच्यात मी कसा आलो या पद्धतीने हे स्ट्रक्चर करतो की ज्याच्याने तुम्हाला एक, कारण 80 वर्षाचा कालावधी मला कव्हर करायचा तर माझे पणजोबा भास्कर गणेश चितळे ते या व्यवसायाचे फाउंडर आहेत. लिंबगोवे नावाचं एक गाव आहे जे सातारा जिल्ह्यात आहे. तर तिथे त्यांचा दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय होता आणि त्यांचा स्वतःचा गोठा होता. आणि त्या गोठ्यात ते तिकडे त्यावेळेस त्यांच्याकडे एक 100-125 जनावरं पण होती आणि तिकडनं व्यवसाय करून तिथल्या तिथेच मार्केट प्लेसमध्ये ते विकायचं. तो काळ जो होता तो रोगराईचा काळ होता आणि तेव्हा प्लेग आणि इतर जे डिसीजेस होते त्यांचं खूप जास्त साथ यायची. आणि अशा एका साथीत त्यांचं जवळपास 50 ते 60% प्राणी एका दिवसात आणि उरलेले सगळे पुढच्या 4-5 दिवसात गेले. त्यामुळे झालं असं की त्यांना चॉईसपेक्षा फोर्सफुली असं एक विचार करायला लागला की हा व्यवसाय कंटिन्यू करू की नको, आणि करायचं असेल तर आत्ता या क्षणी मी बँकरप्ट आहे तर नक्की कशा पद्धतीने पुढे जातो. तर तेव्हा त्यांना 4 मुलं होती आणि 4 मुलं आणि बायको त्यांना एकत्र बसून त्यांनी ठरवलं की आता आपण ट्रेनमध्ये बसूयात, पुढे कुठे जायचं ते बघू. ट्रेनमध्ये बसलेले असताना एका रॅन्डम माणसाने बघितलं की अरे विथ फॅमिली हा माणूस चाललाय ट्रेनमध्ये, 4 मुलं दिसत आहेत, तर नक्की काय झालं. त्यांनी विचारलं की असं काय झालं, तुम्ही कुठे चाललंय. तर त्यांनी सांगितलं की असं सगळं झालं, ही ट्रॅजेडी झाली. त्या ट्रॅजेडीमुळे आता मी नवीन कुठे काय जम बसवायचा या दृष्टीने शोधत आहे. आणि तेव्हा ते एक जे स्ट्रेंजर होते ते त्यांना म्हणाले की तुम्ही एक काम करा, तुम्ही भिलोडी गाव. भिलोडी गाव जे आहे ते कृष्णा नदीच्या काठी आहे, सांगली जिल्ह्यात आहे. आणि तुम्हाला ॲटलीस्ट शेती करायच्या दृष्टीने कृष्णा नदी इकडनं वाहते, त्यामुळे तुम्हाला पाण्याची उपलब्धता तरी असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला शेती चालू करते. ते म्हणले आत्ताच्या आपण भाषेत म्हणतो असं की नथिंग टू लूज, तर त्या हिशोबाने जाऊन बघूयात काय होतं. म्हणून ते पहिल्यांदा आधी कोल्हापूरला त्यांनी त्यांच्या फॅमिलीला ठेवलं, कारण की माझी पणजी जी होती ती कोल्हापूरची होती. आणि भिलोडी गाव जाऊन त्यांनी पाहिलं. ते गाव पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की हे सगळे ओव्हरऑल परिस्थिती बरी दिसते, गावातली वातावरण चांगलं आहे आणि शेतीच्या दृष्टीने एक विकसित विचारसरणीची लोक त्या आजूबाजूला होते. त्यामुळे त्यांनी भिलोडीत जम बसवायचं ठरवलं आणि असं करून 1939 साली परत त्यांनी तोच व्यवसाय करायचा ठरवला. तर त्यामुळे जसं आपण आता म्हणतो की स्टार्टअप फाउंडर हे सगळं होतं, तर तसे आमच्या फाउंडरनी परत तो स्टार्टअप तोच पद्धतीने करायचा ठरवला. हेच मला दृष्टीने सर्वात मोठं डेअरिंग आहे. कारण एकदा त्याच्यातनं रिस्कनी एक्सटर्नल फॅक्टर जे आहेत ते फेल झाले. जेव्हा आम्ही MBA करतो तेव्हा आम्ही रिस्क अनालिसिस करायला बघतो आणि रिस्क अनालिसिसमध्ये बघतो की अरे जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही ती शक्यतो करूच नाही. तर कुठेतरी त्यांचं ते धाडस होतं की त्यांनी तेच परत करायचं ठरवलं. त्यामुळे मला कधीतरी हृदय वाटतं की हे का करावं किंवा ह्याच्यावरती का परत त्यांनी रिस्क घ्यावी, हे करायची कधी मला संधी मिळाली विचारायची त्यांना, कारण की मी लहान असतानाच ती केली. सो असं करून व्यवसाय सुरू झाला. भिलोडी गावाचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की भिलोडीला एक स्टेशन होतं रेल्वेचं. तर त्या काळी ब्रिटिश रेल्वे होती, तर त्याच्यामुळे ब्रिटिश रेल्वेचे ड्रायव्हर जे होते ते तिकडे थांबवायचे. आणि ते ड्रायव्हर जे होते त्यांना असं वाटलं की नुसतं इकडे न करता हे दही चांगलं आहे तुमचं, हे प्रोडक्ट चांगले, ते ड्रायव्हरनं प्रोडक्ट विकायचे. तर ते म्हटलं तुम्ही मुंबईला का पोहोचवलं. आणि तसं करत ॲक्च्युली आमचं प्रोडक्ट मुंबईला द्यायला लागलं. आणि पहिलं मार्केट प्लेस जे चितळे बंधूंना मिळालं ते ॲक्च्युली मुंबई. ऑफकोर्स ब्रँड म्हणून चितळे बंधू हा ब्रँड तेव्हा तयार झालेला नव्हता. आणि तेव्हा आमचे प्रोडक्ट जे होते ते मुंबईत वेगवेगळे जे डेअरी ब्रँड आहेत की जे अजूनही आत्ता इकडे आहेत, डेअरीजचं काम करतात ते, तर ते त्यांचा म्हणून विकायचं. मग त्याच्यातनं मग चक्का किंवा खवा किंवा दूध मेजरली जास्त करून त्या प्रमाणात विकलं जायचं आणि रेल्वेच्या माध्यमातून ते पोचायचं, म्हणून कमीत कमी वेळेत ते यायचं. फक्त त्यात एक लिमिटेशन असं होतं की भिलोडीसारख्या गावात बसून इंटरनेट, टेलिफोन किंवा इलेक्ट्रिसिटी या कुठल्याच गोष्टी उपलब्ध नसताना मुंबई मार्केटमध्ये आमच्या प्रोडक्टचं नक्की काय होतं याच्यावरती आम्हाला कुठलाच एक कंट्रोल नाही. आणि
दुग्धजन्य पदार्थ असल्यामुळे शेल्फ लाईफ त्याला होती आणि तेवढ्या वेळात तेवढा प्रोडक्ट खराब झालेला असायचा. त्याच्यामुळे कंप्लेंट जरी आली तरी इकडे पोहोचून कळेस तोपर्यंत 7 दिवस गेलेले असायचे, कंट्रोल सॅम्पल पण नसायचं. तर त्याच्यात त्यांना असं लक्षात आलं की बरेचदा इथले व्यापारी त्यांना फसवत होते की प्रोडक्ट चांगला असायचा, तो यायचा बरोबर, पण ते प्रॉफिट पूर्ण त्यांना आणायचं म्हणून आम्हाला खराब झालं असं सांगायचं आणि त्याच्यातनं पैसे काढायचे. मग हे फसवलं जात असताना याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा म्हणून त्यांनी असं ठरवलं की त्यांचा सर्वात मोठा मुलगा जो त्यावेळेस साधारण 17-18 वर्षाचा होता, म्हणजे रघुनाथराव चितळे, त्यांना भाऊसाहेब म्हणतात, ते त्यावेळेस सुरतला मिलमध्ये काम करतात. तर त्यांना बोलून घ्यावं आणि त्यांना सांगावं की तुला गुजराती पण येतं, तुला थोडंफार अनुभव आहे मुंबई आणि गुजरात मार्केटचा, तर तू मुंबईत राहा आणि मुंबईत राहून तू व्यवसाय सांभाळायला की रिप्रेझेंटेटिव्ह या ब्रँडचा. ते करत पुढचे 5-6 वर्ष पुण्यात मुंबईत ऍक्च्युली बिझनेस व्यवस्थित चालू होता. पण आम्हाला असं एक लक्षात आलं की दुग्धजन्य पदार्थाच्या बाबतीत बघायला गेलो तर रिपीट बायर खूप महत्वाचा असतो आणि तो रिपीट बायर मुंबईत नव्हता, कारण की मुंबईत येणारा कस्टमर जो होता तो स्टेशनरी नव्हता, तो ट्रॅव्हलिंग कस्टमर होता. आणि दूध विकायचं म्हटलं तर रोज घरी राहणाऱ्या कस्टमरलाच विकलं जायचं, कारण की तेव्हा हॉटेल्सची एवढी पॅशन नव्हती की इकडे रोज चहासारखं प्रोडक्ट कन्झ्युम करावं. मग काय करता येऊ शकेल या दृष्टीने तोपर्यंत माझे आजोबा म्हणजे राजाभाऊ चितळे, दोघे आता नाहीत, त्यांना असं त्यांचं जे शिक्षण संपलं होतं आणि त्यांना असं वाटलं की अरे त्याच्याऐवजी आपण पुण्यात शिफ्ट करूया, कारण की पुणं तसं बघायला गेलं तर पेन्शनर्स पॅराडाईज होतं की लोक रिटायर होऊन पुण्याला जायचे. आणि दुसरी गोष्ट शिक्षणाच्या दृष्टीने खूप जास्त स्टुडंट पॉप्युलेशन तिकडे होतं, त्याच्यामुळे डायव्हर्स सेट ऑफ कस्टमर तिकडे मिळू शकतो. या पद्धतीने आत्ताच्या स्टार्टअपच्या भाषेत आपण म्हणतो तसं टॅम म्हणजे टार्गेट ॲड्रेसेबल मार्केट जे आहे ते तिकडे अवेलेबल होतं, म्हणून ते पुण्यात शिफ्ट झाले आणि असाच B2B बिझनेस कंटिन्यू होता. आणि त्याच्यात त्यांचे अजून उरलेले 2 भावंड म्हणजे नानासाहेब चितळे जे आता जस्ट त्यांना 90 लागला मागच्या महिन्यात, आणि त्यांचे अजून एक लहान भाऊ कैलासवासी दत्तात्रय चितळे म्हणजे काकासाहेब चितळे जे सांगलीला असायचे ते त्यांना जॉईन केले, म्हणून चितळे ब्रदर्स अशी ती कंपनी त्या काळात तयार झाली. आणि साधारण 47-48 साली जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की B2B बिझनेस करण्यापेक्षा आपण B2C बिझनेस करूया. आणि B2C बिझनेस करायचा म्हटलं तर एवढं जे काही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ होते त्याचे एका दिवसात ब्रँड किंवा कस्टमर अवेलेबल नव्हता. मग दुधाचं करायचं काय, म्हणून मग खरं आम्ही मिठाई करायला, कारण की दूध प्रिझर्व करायला दुसरं कुठलं टेक्निक नव्हतं. त्याच्यामुळे खवा करणं आणि खव्यात साखर घालणं हेच प्रिझर्वेशनचं टेक्निक होतं. त्याच्यामुळे मग पेढे, बेसिक बर्फी अशा पद्धतीचे पदार्थ तयार झाले आणि कुठेतरी चितळे बंधू यावरनं चितळे बंधू मिठाईवाले असं एक एक्सटेन्शन त्याच्यात आलं आणि चितळे डेअरी आणि चितळे बंधू असे 2 व्यवसाय जे होते ते उभे राहिले आणि ते सेल्फ सपोर्टिंग मेकॅनिझममध्ये हळूहळू वाढायला. साधारण 62-63 सालापासून पुढच्या पिढी म्हणजे माझ्या वडिलांची जी पिढी होती त्याच्यात जॉईन लोक व्हायला लागली आणि एक एक करत व्यवसाय वाढत गेला. त्याच्यामुळे एकाचं 2 दुकानं झाली, 2ची पुढे वाढत गेली. आणि त्याचबरोबर 70 सालात 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या की एक म्हणजे माझे आजोबा त्यावेळी जपानला गेले होते मराठा चेंबरच्या वतीने एका ट्रिपला. त्या ट्रिपमध्ये त्यांना असं लक्षात आलं की तिकडे दूध पॅकिंगमध्ये विकलं होतं, कारण तोपर्यंत दूध कॅनमध्ये यायचं आणि कॅनमधनं आपण मोजून द्यायचो डावातनं, तर त्याच्याऐवजी पॅकिंगमध्ये विकलं जातं तर पॅकिंग करू शकतो का, तर तसं करून पहिलं पॅकेजिंग मशीन फ्रान्सवरून एका कंपनीचं आम्ही विकत घेतलं. फक्त तो लायसन्स राजचा काळ होता, त्याच्यामुळे 70 साली घेतलेलं मशीन 74 साली ॲक्च्युली आमच्याकडे फॅक्टरीत आलं. पण ते आल्यामुळे काही म्हणजे काहीशे लिटर दुधावरनं काही हजार लिटर दुधावरती आम्ही पोहोचतो. आणि जे बाटल्यांमधनं किंवा कॅनमधनं दूध देऊन ते कॅन कलेक्ट करणं किंवा बाटल्या कलेक्ट करणं ही जी यंत्रणा होती ती ओव्हरकम करून डायरेक्टली दूध आम्हाला कस्टमरपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे संकलन वाढवलं आणि संकलन वाढवत तो एक धंदा मोठा होत गेला. आणि त्याचबरोबर मी त्याच काळात साधारण आम्हाला बाकरवडी या प्रोडक्टची ओळख झाली, जी तुमच्यासमोर आहे. बाकरवडी हा खरं बघायला गेलं तर गुजराती पदार्थ. बाकरवडी गुजरातमध्ये अजूनही वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, थोडीशी ती शॅलो फ्राईड असते आणि थोडीशी याच्यापेक्षा गोडसर असते. त्याचं मराठमोळं वर्षन कसं करायचं याच्यावरती माझ्या आजोबांनी आणि त्यांच्या भावंडांनी थोडासा वेळ घालवला आणि कुठेतरी ही जी काय बाकरवडी तुम्हाला दिसते ती तयार झाली. सो रेफरन्स असा होता की जी नागपूर साईडला एक पुण्याची वडी असते की जरा तिखट असते आणि ती डीप फ्राईड असते, आणि शॅलो फ्राईड गुजराती बाकरवडी याचं कॉम्बिनेशन करून जरा तिखट मसालेदार मराठी लोकांना आवडेल अशी काहीतरी प्रोडक्ट करता येऊ शकतो का, याची कुठेतरी एक ध्यास होता, तो हळूहळू साधला गेला. आणि बाकरवडी एक प्रोडक्ट जो होता तो टेक ऑफ झाला, कारण तोपर्यंत 2 दुकानं दूध आणि थोडीफार मिठाई या पद्धतीने व्यवसाय चालू होता. मग बाकरवडीची डिमांड जशी वाढत गेली तसं त्याच्यावरती लागणारं ओव्हरऑल जे काय यंत्रणा होती ती उभं करायला लागलो. आणि असं लक्षात आलं की ह्युमन एफर्टनी बाकरवडी करता येणं अवघड होतं. त्याच्यामुळे कुठेतरी 85-86 सालात अशी परिस्थिती आली होती की दिवसभरात 300 किलो बाकरवडी करायला आम्हाला साधारण 70 ते 80 लोक लागले.
आणि इतकं करून ती पुरायचीच नाही, कारण की बऱ्याच तुम्हाला लोकांना माहिती असेल की ते आमचं मार्केटिंगच चित्रबंधूंचं खूप वेळ एक असं होतं की 1 ते 4 बंद आणि भाकरवडी संपली. तर ती संपल्याचं कारण असंच होतं की आम्हाला पुरतच येत. तर तेव्हा माझे बाबा आणि माझ्या बाबांचे चुलत भाऊ दोघे जण व्यवसायात जस्ट जॉईन झालेले होते आणि तांत्रिकी शिक्षण, फायनान्स शिक्षण दोघांचं झालेलं असल्यामुळे त्यांना ते प्रोजेक्ट कुठेतरी दिलं गेलं की तुम्ही भाकरवडीचं ऑटोमेशनचं मागे, कारण की दुधाचं पॅकिंग हे ते सगळं करत तो धंदा वाढत होता आणि नवीन याच्यात काय करता येऊ शकतो तर त्या ह्याच्यात प्रोडक्टवरती जायला पाहिजे असं कुठेतरी एक फोकस होतं. मग एक अगेन इंटरनेट वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ कॅसेटवरती रेकॉर्डिंग केलं जायचं. त्या कॅसेट तिकडे कुरिअर केल्या जायच्या. तिकडनं परदेशातनं आमचे एक कन्सल्टंट होते, ते कन्सल्टंट तिकडच्या वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटर्सना, मॅन्युफॅक्चरर्सना ते दाखवायचे, ते त्याच्या ट्रायल घ्यायचे, रेकॉर्डिंग करून आम्हाला परत पाठवायचे. आणि असं करत कुठेतरी 1-2-3 वर्ष गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की नेदरलँड्समधली एक कंपनी आहे की जी आम्हाला हे भाकरवडीचं मशीन बनवायला मदत करू शकतो. आणि असं करून जो 87-88 साली प्रयत्न सुरू होता ऑटोमेशनचा, 94 साली भाकरवडीचं पहिलं मशीन भारतात आलं. आणि तिथून जे दिवसाला आम्ही 300 किलो करत होतो ते तासाला 300 किलो करत. सो ती एक मोठी क्वांटम लीप होती. आणि ते झाल्यामुळे आम्हाला लक्षात आलं की भाकरवडी बरोबर बाकीचे प्रोडक्ट पण प्लग करणं सोपं आहे. आणि साधारण त्याच सुमारास 90 साली आम्ही पहिली फ्रँचाईज दिली. सो दुकानं स्वतः सांभाळण्यावरनं आपण आपलं कॅपिटल त्याच्यावर अडकून बसतो, त्यापेक्षा आपण आपलं कॅपिटल जर का मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसवरती वापरलं तर फ्रँचायझीज त्याच्यावरती पैसे लावतील दुकानं चालवायला. या माध्यमातून कुठेतरी फ्रँचायझीजची सुरुवात झाली. आणि त्याचबरोबर तेव्हाच साधारण RFID टेक्नॉलॉजीचा वापर आमच्याकडे दोन्हीकडे सुरू झाला. म्हणजे तुम्ही जर पुण्यातल्या कधी आमच्या दुकानात गेला असाल तर एक कार्ड दिलं जातं आणि त्या कार्डवरती सगळी एंट्री होते आणि बिल निघतं. सो ती टेक्नॉलॉजी साधारण तेव्हा पहिल्यांदा भारतात आम्ही आणली RFIDची. आणि तशीच जसं कस्टमरला ते आयडेंटिफाय केलं जातं तसंच RFID वापरून गाई आणि म्हशींची आयडेंटिटी होती. म्हणजे गोठ्यात ज्या आमच्या काही म्हशी आहेत किंवा गायी आहेत तर या सगळ्यांना युनिकली आयडेंटिफाय करायची यंत्रणा जी होती ती RFIDमुळे आली, की ज्याच्यामुळे आम्हाला त्या काळात पण नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड मिळालं. कारण की आमच्या गुरांची हेल्थ इतकी चांगली राहायची की ती हेल्थ चांगली राहिल्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी चांगली होती. आणि ती प्रोडक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे पर ॲनिमल जे काही आउटपुट यायला लागतं तर ते आमचं ॲव्हरेजपेक्षा जास्त चांगलं आहे. सो तिथून कुठेतरी फ्रँचायझिंगची ग्रोथ पण झाली आणि डिमांड पॅकेज व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टची पण झाली, कारण की दूध कमोडिटाईज होत चाललं. आणि दुधाचं जर का बघायला गेलं तर प्रॉब्लेम काय आहे की दूध ही एक एसेन्शियल सर्व्हिस म्हणून धरली होती. तर त्याच्यामुळे ती किती किमतीला विकत घ्यायची हे सरकार ठरवतं, किती किमतीला विकली पाहिजे हे पण सरकार ठरवतं. आणि प्रायव्हेट प्लेअर म्हणून सरकारी यंत्रणेपेक्षा आम्हाला जास्तच पैसे द्यायला. तर त्याच्यामुळे नुसतं दूध तसंच विकलं तर आम्हाला त्याच्यात मार्जिन्स मिळवणं खूप अवघड जायचं. त्याच्यामुळे मग व्हॅल्यू ॲडेड काय करता येईल. मग श्रीखंड हा अजून एक प्रोडक्ट होता म्हणून श्रीखंडावरती आमची इन्व्हेस्टमेंट झाली. आणि तिसरी गोष्ट अशी होती की तेव्हाच साधारण एक्सेस दूध यायचं, कारण दुधाचं तेव्हा काय होतं की आत्ता एवढं विकसित यंत्रणा नव्हती. सो लीन आणि फ्लश सीझन असायचं की ज्याच्यात गाई म्हशी काही सीझनला जास्त दूध द्यायच्या, काही वेळेस कमी द्यायच्या. पण शेतकऱ्यांबरोबर संबंध जपण्याच्या दृष्टीने जास्त दूध आलं आणि आमचं जरी वितरण तेवढं नसलं तरी आम्हाला ते दूध घ्यायला लागायचं. मग या एक्सेस दुधाचं करायचं काय, कारण तेवढी मिठाई लगेच जाईल अशी यंत्रणा नव्हती. म्हणून मग पावडर करायला लागलो. पण पावडर नुसती विकायला गेली तर त्याला खूप बॅन्स होते परदेशात. म्हणून मग त्या पावडरचं काय करायचं तर गुलाबजाम मिक्स बनवला. आणि तसा आमचा एक तिसरा मोठा प्रोडक्ट तयार झाला की जो गुलाबजाम मिक्स जो आता, आणि गुलाबजाम आणि गुलाबजाम मिक्स या तिन्ही फॉर्मॅटमधून विकला जातो. मग हे 3 प्रोडक्ट जेव्हा आले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की फक्त दुकानांमधून माल न विकता आपण डिस्ट्रीब्युशन पण सुरू केलं. आणि म्हणून मग पॅकेजिंगवरती इन्व्हेस्टमेंट केली गेली. आणि कुठेतरी 2002-2003 सालात बऱ्याच इन्व्हेस्टमेंट डेअरी, एकतर नवीन डेअरी बांधली गेली आणि त्याचबरोबर खेडशिवापूरला एक नवीन प्रकल्प उभा केला गेला की जो छोट्या प्रमाणात भाकरवडीचं पॅकेजिंगचं काम सुरू झालं. आणि तिकडून डिस्ट्रीब्युशन भारतात एवढं नाही गेलं पण भाकरवडी एक्सपोर्ट करायला सुरू झालं. आणि मग साधारण 2014 पासून असं कुठेतरी लक्षात आलं की एकतर या प्रत्येक बिझनेसेसच्या ट्रॅजेक्टरी आता खूप वेगळ्या होत चाललेल्या आहेत आणि वेगवेगळे पद्धतीचं मार्केट प्लेसेस होत चाललेले आहेत की जिकडे इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात आहे. मग त्यामुळे कस्टमरला आपण ओमनी चॅनलमध्ये कसं टॅप करू शकतो अशा पद्धतीची कुठेतरी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायचं मला एक संधी मिळाली की ज्याच्यामुळे आम्ही आता वेगवेगळ्या माध्यमातून कस्टमरकडे काही सेमच प्रोडक्ट वेगवेगळ्या पॅकेजिंगमधनं किंवा वेगवेगळ्या चॅनलमधनं कसं उपलब्ध करू शकतो अशा पद्धतीच्या ओमनी चॅनल स्ट्रॅटेजीवरती काम करतो. त्याच्यामुळे 2014 नंतर बदल झाला तो असा झाला की एकतर दुधाचा व्हॉल्यूम जो डिस्ट्रीब्युशनचा होता तो बऱ्यापैकी स्टेबल झाला, पण दुधातनं बनवलेल्या प्रोडक्ट्सचा व्हॉल्यूम जो होता तो तिप्पट ते चौपट झाला. त्याचबरोबरनी जी पॅकेज मिठाई होती त्याच्यावरती भारतात पहिल्यांदाच मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग ही टेक्नॉलॉजी लॉन्च केली आम्ही.
आणि त्याच्यामुळे मिठाईची इतक्या दिवस फक्त लूज घेतली जायची की जिकडे काउंटरच्या समोर जायचं, मला पाहिजे ते घ्यायचं, ते बॉक्समध्ये भरायचं आणि घरी घेऊन खायचं. इथून 1 महिना ते 3 महिने ते इव्हेंच्युअली 6 महिने ते आता 1 वर्ष अशी मिठाई टिकवता येते. या पद्धतीचं ऑटोमेशन आम्ही केलं आणि टेक्नॉलॉजी आम्ही आणली पाहतो. आणि त्यामुळे झालं असं की आमचा प्रोडक्ट जो होता तो जो तेव्हा साधारण 8 ते 9 फ्रँचायझी आणि पुण्यात पुरता मर्यादित होता. तिकडनं आम्ही साधारण आता 35 फ्रँचायझी पुण्यात, 42 फ्रँचायझी इतर महाराष्ट्र आणि गोवामध्ये, आणि त्या व्यतिरिक्त 10 राज्य आणि 2 युनियन टेरिटरीजमध्ये उपलब्ध होतो. ह्याच्या व्यतिरिक्त 35हून अधिक देशांमध्ये हा प्रोडक्ट पोहोचतो. आणि त्याचबरोबर मी ई कॉमर्स किंवा डिजिटल बिझनेसेस की ज्याच्यात क्विक कॉमर्स सारखं येतं की म्हणजे झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टामार्ट, बिग बास्केट, डीमार्ट, तिथपासून मॉडर्न ट्रेड की जिकडे रिलायन्स सारखे मोठे सुपर स्टोर्स आहेत, तिथपासून किराणा मालाची दुकानं, तिथपासून आमची स्वतःची वेबसाईट किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे थर्ड पार्टी वेबसाईट, आणि तिथपासून आमची इनहेरंट एक्सपोर्ट चॅनल आणि डिस्ट्रीब्युटर्स, या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून ओमनी चॅनल बिझनेस आम्ही कुठेतरी आता उभा केला. आणि ते करताना गेल्या 10 वर्षात आमचं प्रोडक्ट डी रिस्किंग आम्ही केलं की ज्याच्यातनं पूर्वी जेव्हा आमचा 90% टर्नओव्हर फक्त लिक्विड मिल्क विकून व्हायचा, तर त्याच्याऐवजी आता साधारण 40 ते 45% टर्नओव्हर आमचा हा लिक्विड मिल्क विकून होतो. आणि उरलेला साधारण 50 ते 52% जो प्रोडक्ट आहे तो आमचा प्रोडक्ट विकून होतो. त्याच्यामुळे दोन्ही बिझनेस वाढत असताना जास्त प्रॉफिटेबल बिझनेसेसमधनं जास्त टर्नओव्हर कसा आणता येईल हे कुठेतरी ध्यान देऊन आम्ही गेले 5-7 वर्षात वेगवेगळे प्रकल्प राबवले. त्या दृष्टीने नवीन ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स केले आणि अशा पद्धतीने आता अवेलेबिलिटी करत करत कुठेतरी 2024ला आम्ही पोहोचलेलो की जिकडे डेअरी बिझनेसला आता 85 वर्ष लागले आणि चितळे बंधू जो रिटेल बिझनेस आहे तर त्याला येत्या ऑगस्टमध्ये 75वं वर्ष. बेसिकली ही आमची सॉर्ट ऑफ हिस्ट्री होती. आणि त्या दृष्टीने आता एक मेजर फोकस आमचा पुढचा हा आहे की फक्त सेलिब्रेशन पार्टनर नाही तर मील आणि न्यूट्रिशन पार्टनर कसं राहायचं या दृष्टीने आमचा फोकस आहे. तर त्याच्यामुळे आम्ही एकतर हे बघतोय की फक्त मिठाई आणि नमकीन किंवा फक्त दुग्धजन्य पदार्थ न विकता जास्त डायव्हर्स पद्धतीचे पोर्टफोलिओ आम्हाला आमच्या प्रोडक्टचा अवेलेबल करता येऊ शकतो का, की ज्याकडे आम्ही मिलेट बेस्ड प्रोडक्ट विकतो, आम्ही डायबेटिक फ्रेंडली प्रोडक्ट विकत आहोत, आम्ही लॅक्टोज फ्री प्रोडक्ट विकत आहोत, की डेअरी ब्रँड असून आम्ही विगन फ्रेंडली प्रोडक्ट्स विकतो, आम्ही बरेचदा लो GI प्रोडक्ट विकतोय. कारण की भारतात आम्हाला मेजर थ्रेट हे दिसते की 50% भारतीय या दशकाच्या अखेरापर्यंत डायबेटिक असतात. त्याचपासून आम्ही 5 ते 10 रुपये कॅटेगरीमध्ये इतके दिवस नव्हतो. त्याच्यात आता आम्ही मेजरली एक मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली की ज्याचं रिअलायझेशन पुढच्या 1-2 वर्षात आम्हाला व्हायला लागेल. आणि त्याच्यात आम्ही हेच बघतोय की जर पाम ऑइलमध्ये वापरणारे प्रोडक्ट तिकडे 5 रुपयाला आहेत तर त्याच्याऐवजी 10 रुपये देऊन ग्राउंडेड रिफाईंड ऑइलमधले प्रोडक्ट्स आम्ही देऊ शकतो का, किंवा जे तळलेले प्रोडक्ट आहेत त्याला आम्ही बेकवरती शिफ्ट करू शकतो का. आणि तशीच बिंच बार नावाचा आमचा एक प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला की जो आता आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. आणि त्याच्या पुढच्या 2 महिन्यात आमची एक नवीन लाईन सुरू होते की जो बिंच बारच 1000 बार मिनिटाला बनवेल या पद्धतीच्या कॅपॅसिटीला आम्ही येणार. आणि हा प्रोडक्ट या पद्धतीने डिझाईन केलेला आहे की जिकडे फक्त पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील लोकांना नाही तर एकतर भारतभर आम्हाला हा प्रोडक्ट विकता यायला पाहिजे. आणि जर आम्ही 10 राज्यांमध्ये आहोत तर आता सगळ्या राज्यांमध्ये कसं जाऊ शकू याच्यावरती आमचं एक आता डिस्ट्रीब्युशनवरती काम चाललंय. आणि दुसरी गोष्ट, परदेशात फक्त इंडियन स्टोअरमध्ये न विकता सुपर मार्केटमध्ये आमचे प्रोडक्ट विकता यायला पाहिजे. या दृष्टीने आता आम्ही इंटरनॅशनल कंपनीज तयार केलेल्या आहेत की जिकडे चितळे अमेरिका जे आमचं पहिलं कंपनी आहे जी परदेशी आहे. आणि त्याच्यातनं आत्ताच गुढीपाडवाला आम्ही न्यूजर्सीमध्ये आमचं पहिलं दुकान उघडलं. आणि अमेरिकेत आता आम्ही 25 दुकानं पुढच्या वर्षभरात उघडू याचा प्रकल्प आता करतोय की ज्याच्यातनं इंडियन पॅलेट आणि महाराष्ट्रीयन पॅलेटची ओळख ही जगभरातील सगळ्या कस्टमर्सना कशी देता येईल याच्यावरती आम्ही फोकस करतो. तर त्यामुळे आणि ते करताना फक्त ट्रेडिशनल सेवरीज आणि नमकिन्स नाही तर हेल्थियर ऑल्टरनेटिव्ह टू ट्रेडिशनल नमकिन्स हे कसे देऊ शकतो हा आम्ही आता कुठेतरी फोकस करतो. आणि त्यामुळे त्या ट्रान्झिशनमध्ये आता आम्ही आहोत की ज्याच्यातनं आम्हाला कुठल्याही कस्टमरचं फक्त सेलिब्रेशन पार्टनर न राहता न्यूट्रिशन पार्टनर कसं बनता येईल की जिकडे त्यांचं डाएट किंवा प्रेफरन्सेस किंवा चॉईसेस किंवा ॲलर्जीज कुठल्या काय असे ना त्यांना चितळे बंधू या ब्रँडमध्ये चॉईस होईल. आणि तशा पद्धतीचा एक इन्क्लुसिव्ह ब्रँड बनवायचा आमचा प्रयत्न. त्यामुळे तुमचं सगळं सायंटिफिक पण आहे, टेक्नॉलॉजिकल पण आहे आणि दर्जा पण सगळीकडे मेंटेन आहे. यासाठी या वेगवेगळ्या सगळ्या यंत्रणा तुम्ही उभ्या केलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट आम्ही काय केलं की आमच्या स्वतःच्याही काही ठिकाणी आम्हाला यंत्रणा उभ्या करायला लागल्या. कारण की त्याचं काही डेटाच नव्हतं. म्हणजे श्रीखंडाच्या बाबतीत जर का बघायला गेलो तर पॅकेज श्रीखंड हा कॉन्सेप्ट तसा पहिल्यांदा भारतात आम्हीच काढला. तर त्याच्यामुळे श्रीखंडाचं स्टँडर्ड कसं असावं ह्याचं FSSAI मध्ये स्टँडर्ड आहे. त्याच्यामुळे तो कसा करता येईल डिफाईन ह्याच्यात आम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायला. किंवा आता पॅकेज मिठाईच्या बाबतीत सध्या आम्ही पाहतोय की पॅकेज मिठाई करणारे भारतात 5 ते 10 ब्रँड आहेत. बाकी सगळे जे आहे ते काउंटर सेलच करतात.
तर त्याच्या पॅकेज मिठाई ते नॉर्म्सच नसल्यामुळे त्याचं कसं डिफाईन करायचं याकरता पूर्ण सायंटिफिक डेटा गॅदरिंग आम्ही आमचंच देतो आणि कधी कधी FSSAI बरोबर काम करून त्याचे रेग्युलेशन करून घेतो, कारण की ती कॅटेगरीज नव्हती. आणि बरेचदा जज करताना ट्रेडिशनल फूड इंडस्ट्रीजना भारतातले कायदे अडॉप्ट परदेशी झालेले असेल, की ब्रिटिश रिटेल कन्सर्टियम काय म्हणते, अमेरिकन FDA काय म्हणते, आणि अमेरिकन FDA मध्ये मिठाई नमकीन कॅटेगरी नव्हती. त्याच्यामुळे मग त्यांना जज कसं करायचं ह्याचं यंत्रणा नव्हती. त्याच्यामुळे ती डिफाईन करण्यात सुद्धा आम्ही त्याच्यात उपलब्ध असतो. बरेचदा आमचं रिप्रेझेंटेशन असतं आणि त्या दृष्टीने तशा बॉडीजवरती त्याच्या ज्या टीम्स आहेत ॲक्शन टीम्स त्याच्यावरती पण आम्ही ॲक्टिव्हली भूमिका घेतो. आणि त्याचबरोबर आम्ही काय केलं की बेंचमार्किंग वाईज फक्त कंप्लायन्स रेग्युलेटरी वाईज नाही करायचं, तर ग्लोबल स्टँडर्ड वाईज करायचं याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे. त्यामुळे आज आमचे 6 वेगवेगळे कारखाने आहेत की जिकडे आमचं मॅन्युफॅक्चरिंग बनतं, आणि या सगळ्या कारखान्यांना FSSC 22000 नावाचं एक ग्लोबल सर्टिफिकेशन आहे की ज्याला आम्ही पण पाळतो. म्हणजे आज जगातली कुठलीही चांगली फूड कंपनी म्हटली की जर का मॅकडोनल्ड्स म्हटलं, कोकोकोला म्हटलं किंवा काय पिझ्झा हट म्हटलं, तसंच त्यांचं जर का FSSC 22000 रेग्युलेशन असेल तर तसंच ते चितळे बंधूंना लागू आहे की ज्याच्यामुळे ग्लोबल स्टँडर्ड ऑफ फूड सेफ्टी जो काय आहे तो आम्हाला आमच्या कस्टमर्सना देतो. त्याच्यामुळे ते लावल्यामुळे ऑटोमॅटिकली स्ट्रेसेबिलिटी आली, राईट प्रोक्युरमेंट आलं, राईट क्वालिटी सिस्टम्स आल्या, ऑटोमेशन आलं, मॅन्युफॅक्चरिंग आलं, टू द पॉईंट की कस्टमर कुठे खातोय इथपासून ट्रेस करून त्या बॅच नंबरला म्हणजे त्याच्यात गेलेला मसाला कुठला आहे इथपर्यंत आम्हाला ट्रेस करता येतो. सो या पद्धतीची ट्रान्सपरन्सी आम्ही आमच्या सिस्टममध्ये बसवली आहे. तुमचा आता एकूण एवढा टर्नओव्हर किती आहे आणि किती एम्प्लॉई आहेत तुमच्याकडे? तर ग्रुप लेवलला जर का बघायला गेलो तर आता साधारण 2500 अधिक एम्प्लॉईज डायरेक्टली एम्प्लॉय केले जातात. आणि त्याचबरोबरनी इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जर का बघायला गेली तर आम्ही जवळपास रोज 75,000 अधिक शेतकऱ्यांबरोबर काम करत असतो. आणि या डिस्ट्रीब्युशन चॅनलमधनं जर का आमची एम्प्लॉयमेंट बघायला गेली तर सगळे डिस्ट्रीब्युटर्स आणि त्यांचे एम्प्लॉईज बघितलं तर अजून 3,500 ते 4,000 एम्प्लॉईज आम्ही इनडायरेक्टली एम्प्लॉय करतो. की दुकानात काम करणारे लोक, डिस्ट्रीब्युटरकडे काम करणारे लोक, ट्रान्सपोर्टमधली आमची जे काय ट्रान्सपोर्टरची लोक आहेत ते. आणि काय आम्ही आता बऱ्याच एका फायनान्शियल नवीन प्लॅनवरती जात आहोत, त्याच्यामुळे टर्नओव्हर आम्ही कुठे पब्लिकली अजून डिक्लेअर करत नाही. पण आता काही दिवसात जेव्हा आमचं कंपनी होल्डिंग स्ट्रक्चर चेंज होईल तर तेव्हा ते तुम्हाला दिसायला लागेल. IPO घेऊन येते का? लगेच नाही प्लॅन. म्हणजे तुमच्या ह्याच्यावर असं वाटतं की विचार तर तोच आहे. लगेच नाही, काही वर्षांनी विचार करतो. म्हणजे आता ती डिसिप्लिन लावण्याचं काम मेजर झालेलं आहे इन टर्म्स ऑफ होल्डिंग स्ट्रक्चर्स. त्यामुळे ते जितकं डिफाईन होईल तसं अजून 2-3 वर्षांनी विचार करतो. चितळे म्हणजे बाकरवडी हे संपूर्ण देशभर हे झालेलं आहे, समीकरण झालेलं आहे. तसं म्हणजे श्रीखंड आहे तुमचं, इतर गोष्टी. नाही पण मी बघितलं, म्हणजे मी चितळेचा पुष्कळ वर्षापासून फॉलोअर आहे, पण मुंबईत चितळेला सप्लाय तुम्ही कमी देता का मला कळत नाही. कारण काय ज्या वेळी सणांचं हे असतं, आम्ही चितळेचं प्रॉडक्ट घ्यायला गेलो तर दुपार नंतर ना 11च्या नंतर चितळे संपतो. म्हणजे आणि दुसरं म्हणजे चितळेचं जो हे काही प्रॉडक्ट जे आहेत ना, जसं आता तुम्ही म्हणाला की तुमचा हे असतो ना आम्रखंड नाही, खरवस फक्त पुण्यातच मिळतो. ते खरवस ऍक्च्युली आम्ही बनवतच नाही. पुण्याच्या तुमच्या स्टोअरमध्ये स्टोअरमध्ये आम्ही विकतो, पण काय की खरवस आम्ही स्वतः बनवून विकत नाही, तो आमच्या कस्टमर्सना डिमांड आहे म्हणून खरं तर आम्ही तो विकतो. कारण मी पुण्यातूनच घेऊन येतो खरवस, मुंबईला कुठेच नाही. सो खरवस काय आमच्याकडे त्याच्यावरती तात्विक डिबेट आहे, त्याच्यामुळे आम्ही तो करत नाही. म्हणजे माझ्या पंडोबांचं असं म्हणणं होतं की बेसिकली खरवसासारखी गोष्ट विकली नाही. आणि शास्त्र असं सांगतं की जी गोष्ट ऍक्च्युली न्यूट्रिशनची आहे तर ती विकून कधी त्याच्यावरती कमवू नये. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने आम्ही स्वतः खरवस बनवत नाही. सो दुकानात काही कस्टमर्सना लागतो, त्याच्यामुळे आमचे 2 वेंडर्स आहेत की जे ते सप्लाय करतात. पण त्याच्यावरती क्वालिटीचं नियंत्रण आमचं एवढं नाही आहे की जिथे आम्ही ते पॅकेज करून मुंबईत देऊ शकतो. मुंबईत दुसरा प्रॉब्लेम काय येतो की आता मुंबईत आमची 20 चितळे एक्सप्रेस स्टोर्स आहेत. तर एक्सप्रेस स्टोर्समध्ये आता अवेलेबिलिटी आहे, पण आम्हाला सगळं पॅकेज द्यायला लागतं, कारण की मुंबईचा दमटपणा जो आहे तो जवळपास 70 ते 75% मॉइश्चर असतो. पुण्यात साधारण इतक्या वर्षापर्यंत 30-35% असेल. सो जी गोष्ट पुण्यात 4 दिवस टिकते ती मुंबईत 2 दिवस टिकते. आणि तिसरी गोष्ट जे तुम्ही म्हणता ना की 11 वाजता संपतं, सो त्याचं कारण काय आहे की बेसिकली इतक्या वर्षापर्यंत आमचे सगळे डिस्ट्रीब्युशन चॅनल एकत्र होते. तर त्याच्यामुळे माझं दही जो डिस्ट्रीब्युटर विकायचा तोच बाकरवडी विकायचा, तोच चिवडा विकायचा, तोच श्रीखंड विकायचा. आणि दह्याचं मार्केट शेअर मुंबईत होतं सर्वात जास्त. त्याच्यामुळे आमचं डिस्ट्रीब्युशन जे होतं ते मुंबईत सगळं दह्याच्या रिव्हर्स कॅल्क्युलेशनवरतीच होतं. सो दह्याची पहिली गाडी मुंबईत कोणाची उडायची तर सगळ्या डिस्ट्रीब्युटरचं हे असतं की चितळ्यांची उडायची. पण दह्याच्या त्या 4 वाजताच्या गाडीबरोबर मी किती गोष्टी देऊ शकतो तेवढंच माझा माल यायचा. तर गेल्या वर्षी आम्ही त्याच्यात स्प्लिट केला की एकतर एक्सप्रेस स्टोर्स काय आणि दुसरी गोष्ट आम्ही आता पनवेलला आमचा एक वेअरहाऊस आहे.
ते केल्यामुळे आता आम्हाला मुंबईला आमचं पेनिट्रेशन इम्प्रूव्ह करता येते आणि पुढच्या 1 वर्षात अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसेल की जिकडे फक्त एक्सप्रेस स्टोअर्स नाही तर डार्क स्टोअर्स पण आमची येतील आणि त्याच्याबरोबरनी किराणा स्टोअर्समध्ये आमची रेंज अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह होईल. कारण की ज्या दह्याच्या सप्लाय चेनमध्ये सकाळी 11 वाजता जेवढा माल जायचा तेवढाच जायचा, दुपारी आम्ही मार्केटच करायचं आणि दुपारी सगळे नमकीनवाले मार्केट दुपारी करायचं की जे आम्हाला करायला वेळच मिळायचं नाही कारण की आमचा डिस्ट्रीब्युटर सगळी करून दमलेला असायचा. म्हणून मग आता ते चॅनल स्प्लिट केल्यामुळे मुंबई डिस्ट्रीब्युटर तर डबल झाले. सो तुम्हाला पुढच्या 1 वर्षात अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसेल. सर आणि तुमच्या 3 पिढ्या या क्षेत्रात आहेत, तर तुम्हाला असं वाटलं नाही की आता 3 पिढ्या आल्यात आपण काहीतरी वेगळं करावं, तसं वाटलंच नाही म्हणून तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणता क्षण असा आहे की या क्षणाला वाटलं की नाही बाबा आपण हेच करावं? काय झालं, मी ऍक्च्युली परदेशात इंटर्नशिप करत होतो तेव्हा मी परत आलो बिझनेसमध्ये. सो तेव्हा असं झालं की ये थोडे दिवस हे सगळं सांभाळ कारण की आमच्याकडे काही लोकांच्या तब्येती त्या ट्रान्झिशन फेजमध्ये होतं त्याच्यामुळे वेळ नव्हता सगळ्यांना बघायला. सो त्या ह्याच्यात असं होतं की तू ये बघ मग MBA तुला करायचं तर तू करून घे अशा पद्धतीने ते होतं. तर त्याच्यामुळे मी जेव्हा ऍक्च्युली आलो तेव्हा त्या क्रायसिस सिच्युएशनमध्ये होतं की आता थर्ड मॅनवरनं एकदम सडनली सबस्टिट्यूटला आत घेतलंय आणि आता करायला लागणार बॅटिंग. तर त्याच्यामुळे काय नक्की करायचं ह्याची क्लॅरिटी तेव्हा नव्हती. फक्त एकावर एक प्रोजेक्ट मिळत राहिलं आणि फॉर्च्युनेटली काय झालं की म्हणजे मी बरेचदा फॅमिली बिझनेसमध्ये ट्रान्झिशनला पाहतो की आधीची जनरेशन गिव्हअप करत नाही म्हणून पुढच्या पिढीला काम करायला वेळ मिळत नाही. आमच्याकडे असं झालं होतं की आधीची जनरेशनला वेळच नव्हता आणि त्यांना एक्स्ट्रा माणसाची गरज होती. कारण मला काम करायला इतका स्कोप मिळाला की इव्हेंच्युअली मी ठरवलं की MBA आपण फुल टाइम नकोच करायला, आपण काही दिवसांनी एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन घेऊ, हे प्रोजेक्टच घ्यायला लागू. आणि फॉर्च्युनेटली तेव्हा लगेच मला प्रोजेक्ट मिळालं की जे शिवापूरचं आमचं प्रोजेक्ट होतं. तर ते जस्ट फ्रॉम द ग्राउंड पूर्ण उभं करायचं होतं. माझा अनुभव पण इंजिनिअरिंग साईडचा होता, प्रोजेक्ट साईडचा होता. त्यामुळे मला तर चांगला चान्स मिळाला की जिकडे फ्रॉम ग्राउंड अप अगदी बॅरन जमिनीवरती एक अख्खी बिल्डिंग उभी करायची, एक प्रोजेक्ट करायचं की जे आता 17 एकरवरती उभं आहे पूर्ण. तर तो चान्स मिळाल्यामुळे मी म्हटलं की आता हाच चान्स आहे. त्याच्यामुळे तेव्हा साधारण लक्षात आलं की आता मी काही जात नाही, म्हणजे रात्र घरच्यांना कळलं की आता मी परत काही जाणार नाही, इकडेच राहील आणि इकडेच राहिलो. मग 6 वर्षांनंतर मी माझा एक्झिक्युटिव्ह MBA केला. मी हार्वर्डला गेलो तेव्हा आणि तो 3 वर्षाचा MBA करून मग मी परत आलो. असं सर माझा प्रश्न दुग्धजन्य पदार्थांचा Yes. तर बेस जो आहे तो दूध आहे. आता लोकांमध्ये बरीचशी जागृती झाली की A1 आणि A2 मिल्कमध्ये ते खूप फरक पडतात. तर पहिल्यापासून जे दुग्धजन्य पदार्थ तुमच्याकडे तयार होते त्याच्यामध्ये बेसिकली काय होतं, A2 होते A1 होतं. जर्सी गाई आणि देशी गाईंच्या मध्ये जो नेहमी कॉन्ट्रोवर्सी चाललेली असते. आता लोकांमध्ये तेवढी जागृती आली की A2 मिल्ककडेच लोक जास्त करून जात आहेत कितीही महाग असलं तरी. मग तुमच्या पदार्थांमध्ये हे पाळलं गेलंय का आधीपासून आणि आता काय कंडिशन आणि त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो? सो काय आमचे गाईचं दुधाची जी पॉप्युलरिटी आहे ती गेल्या काही 10-15 वर्षात वाढलेली पॉप्युलरिटी आहे. आणि गाईच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर देशी गाईचं आउटपुट अजून तेवढं येत नाही. त्या मनाने कुठल्याही विदेशी गाईचं आउटपुट जे आहे ते जास्त आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने अजूनही सायंटिफिकली असं कुठलंही एव्हिडन्स नाही सेम की A2 चांगलं किंवा A1 चांगलं. पण जर एका प्राण्यावरती रोजचे 500 रुपये शेतकऱ्याला खर्च करायला लागत आहे आणि त्याच्यातनं 2 किंवा 3 लिटर मिळतोय वर्ष 10 किंवा 12 लिटर मिळतंय तर कुठलं तरी दूध दुसऱ्यापेक्षा महागच असणार आहे. कारण की ते आहे ते मार्केट करताना हे सगळं जे काय ओव्हरऑल एक कॅम्पेन तयार झालेलं आहे की A2 पेक्षा हे चांगलं हे कुठेतरी आहे. पण त्यामुळेच तुम्ही जर का पाहिलं तर A2 मिल्कचा सेल हा एका व्हॉल्यूमच्या वरती गेला 10 वर्ष वाढलेलाच नाही, तो फ्लॅट आहे. आणि त्याचं कारण असं की ते शेतकऱ्याला अजून परवडतं. सो जेव्हा शेतकरी आपले अजून देशी गाई चांगल्या सांभाळायला लागतील की जिकडे आज गिर गाई सारखी गाय भारतात नेऊन ब्राझीलला 30-30 लिटर दिवसाला देते, तर तशी परिस्थिती आली तर माझ्यामध्ये त्याचं अडॉप्शन लवकर होईल. त्याच्यामुळे ते महागाई जी आहे ना ती मला अजूनही हेल्थ बेनिफिट करता जस्टिफाईड आहे असं वाटत. ती प्युअरली कॉस्ट इकॉनॉमिक्सचं आहे. ते कॉस्ट इकॉनॉमिक्स शॉर्टेजला तुम्ही छान पद्धतीने मार्केट केलं असं माझं A1 वर्सेस A2 गाईच्या दुधाबद्दल मत आहे. मिठाईच्या बाबतीत जर का बघायला गेलं की जे आमच्या पदार्थांमध्ये सगळं दूध वापरलं जातं सो मिठाईला फॅट गरजेचे असते आणि फॅट असलेलं दूध हे गाईचं नाहीच आहे. कारण गाईचं दूध हे साधारण 4-4.5 फॅटचं असतं. त्याच्यामुळे आम्हाला म्हशीचं दूध वापरण्याशिवाय पर्याय असते. आणि म्हशीचं दूध जर का तुम्ही बघितलं तर ते नॅचरली A2च आहे. त्यामुळे आमच्याकडे कन्झ्युम केलेलं दूध हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ A1 A2 कायम A2च असतं. त्याच्यामुळे सगळ्या पदार्थांमध्ये जे तुम्हाला दिसतं ते A2च दूध असतं. आणि म्हशीच्या बाबतीत मी तेच म्हणतो की कधी कधी म्हैस समजण्याकरता खूप अवघड जनावर आहे. कारण म्हशीला ट्रेनिंग खूप लागतं म्हणजे आणि म्हशीला फॅमिलॅरिटी लागते. म्हणजे गाईचं कसं आहे की गाय समंजस प्राणी आहे की ती नवीन लोकांबरोबर जुळवून घेते. त्याच्यामुळे गाईचं आता ब्रीडिंग फास्ट झालं. म्हशीच्या बाबतीत काय आहे की म्हैस खरं तर तिला सांभाळायला तेवढीच लोक लागतात, त्याला ट्रेनिंग खूप लागतं आणि त्या पद्धतीने तसं केलं तर ती म्हैस नीट उत्पादन देते.
फक्त म्हशीचा प्रॉब्लेम असा आहे की हे समजून घेण्याकरता कष्ट आता करायचे नाहीत लोकांना, त्याच्यामुळे कुठेतरी म्हशीबद्दलचं मिसअंडरस्टँडिंग आहे. पण दुसरं मला असं वाटतं की म्हशीच्या दुधाच्या बाबतीत एक अंडरस्टँडिंग जे अजूनपर्यंत कुठेही नीट केलं जात नाही ते असं आहे की एकतर म्हैस म्हणजे काय, इंडियन वॉटर बफेलो. सो त्या प्राण्यालाच इंडियन ॲनिमल म्हणून धरलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या क्लायमॅटिक कंडिशनला सर्वात रोबस्ट प्राणी तोच आहे. आणि वॉटर बफेलो असल्यामुळे जे वॉटर बॉर्न डिसीज सगळीकडे आपण पाहतो की ज्याच्यात आता भरपूर गायींचं नुकसान झालं, म्हणजे लंपीसारखा रोग जो आला, सो तो म्हशींच्या बाबतीत पुढे जास्त झालेला नाही. त्याचं कारण तेच की तो ॲनिमलच रोबस्ट आहे. आणि ते करत असताना त्याच्याच बरोबरनी A2 दूध तर ते देतच, कारण की देशीच आहे, त्याच्यात जेनेटिक मॉडिफिकेशन काही झालेलं नाही, क्रॉस ब्रीडिंग कधी झालेली नाही. पण दुसरी गोष्ट त्याची महत्त्वाची अशी आहे की एकतर दुप्पट फॅट आणि अर्ध कोलेस्ट्रॉल आणि दुप्पट प्रोटीन पर लिटर म्हशीचं दूध देतं गायीच्या. सो जर आत्ता तुम्ही हे सगळे जे काही नवीन डायटरी ट्रेंड्स पाहताय तर त्याच्यात सगळ्यांचं म्हणणं तेच असतं की तुम्ही फॅट भरपूर खा, तूप भरपूर खा, किंवा तुम्ही ओव्हरऑल फॅटी गोष्टी खा, प्रोटीन रिच गोष्टी खा, कोलेस्ट्रॉल कमी असलेल्या गोष्टी खा. तर गाईच्या दुधाचा रंग हिरवा पिवळट येतो, त्याचं कारण ते येतं की कोलेस्ट्रॉल असतं, ते म्हशीच्या दुधात नसतं. तर त्याच्यामुळे मी रादर तेच म्हणतो की तुम्ही जो आपल्याकडचा एक प्राणी आहे की त्याचं दूध तुम्हाला उपलब्ध आहे तर ते म्हशीचं दूध प्या भरपूर. ते पचवायला जड जात असेल तर ते थोडं तुम्ही डायल्यूट करा तुम्हाला पाहिजे तेव्हा की फॅट लेवलला, पण त्याच्यामुळे स्ट्रॉंग आणि रोबस्ट दूध कुठलंही नाही. आणि गाईच्या दुधाचे बेनिफिट्स आहेतच, पण माझ्या दृष्टीने अजून त्याचा प्रॉब्लेम काय ना की ती इकोसिस्टम गाईची मॅच्युअर अजून गवळी आणि शेतकऱ्यांच्या लेवलला झाली, आणि ती मॅच्युअर तेव्हाच होईल जेव्हा गाईची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल. आणि देशी गाईची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह व्हायला अजून 3-4 पिढ्या त्या गाईंच्या जायला पाहिजेत, जेव्हा ते कुठेतरी 10-12 लिटरला तरी पोहोचतात. सो मार्केटिंग आणि फॅक्ट्स या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कुठल्याच याचा अनादर नाही करायचा. पण फॅक्च्युअल हे की अजूनही स्टेबल दूध हे म्हशीचंच दूध आहे. मार्केटिंग किंवा जाहिरातीमध्ये चितळे पण समोर थोडा हात राखून आहे, पण बाकीच्या पुन्हा अमूल समजा, अमूलसाठी देशभर सगळी जाहिरात चालते, एवढा हॅमर करतात, स्टेशनवर असो, वृत्तपत्रात असो, TV वर असो, सगळीकडं असं चितळे म्हणून हे काय तर आम्ही अजूनही प्रायव्हेटली हेल्ड कंपनी आहोत, तर त्याच्यामुळे थोडे कॉन्झर्वेटिव्ह आम्ही आहोतच की जे आय थिंक फॅमिली बिझनेस म्हणून कुठेतरी एक तुमचा ॲपेटाईट असतं. दुसरी गोष्ट अशी होती की बराच काळापर्यंत आमचं दुकानदारी हा सर्वात मोठा व्यवसायाचा घटक होता. डिस्ट्रीब्युशन हे गेलं 10-12 वर्षात वाढलेला धंदा आहे की जो आता कुठेतरी मोठा झाला. तर त्याच्यामुळे दुकानात कसं होतं की कस्टमर आमच्याकडे येतच होता, आम्हाला त्याला किती जास्त पदार्थ विकता येईल हे आमचं मार्केटिंग होतं. आता जेव्हा थर्ड पार्टीमध्ये जातो की जिकडे किराणा मालाच्या दुकानात मला माझा प्रोडक्ट विकायला लागतो, तेव्हा मला मार्केटिंगची गरज पडते, कारण की ब्रँड रिकॉल हा महत्त्वाचा गोष्ट. सो गेल्या काही वर्षात आमची अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह झाली. तुम्ही म्हणता तसं अजून आम्हाला इम्प्रूव्ह करायला स्कोप आहे. सो मार्केटिंगच्या बाबतीत आणि मी मान्य करतो, पण त्यामुळे मार्केटिंगचं गणित काय ना की जेव्हा मी ऑल आउट मार्केटिंग कॅम्पेन करतो आणि माझी अवेलेबिलिटी तेवढी नसेल तर माझ्या मार्केटिंगचे पैसे वाया जातात. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला आमच्याकडनं अजून एकतर काय की गेल्या 2 वर्षात चितळे बंधू आणि चितळे फूड्स दोन्ही कंपनींमध्ये आम्ही साधारण प्रत्येक ठिकाणी 100हून अधिक कोटी रुपये फक्त कपॅसिटी एक्सपान्शन करता केलेले आहेत. आणि ती कपॅसिटी लिबरेट जी होईल ती आमची येत्या जुलैपासून व्हायला लागेल. जुलै ते ऑक्टोबरपर्यंत पुढच्या 2 क्वार्टर्समध्ये आम्हाला बरीच कपॅसिटी येईल की ज्याच्याने आमचं पेनिट्रेशन इम्प्रूव्ह. आणि ते झालं तर तेव्हा दिवाळीच्या आसपास आमचे कॅम्पेन्स तुम्हाला तर दिसायला लागतील की जे मोठ्या ब्रँडसारखे असतील. कारण आज तुम्हाला मुंबईमध्ये पुष्कळ वाव, म्हणजे मी आज सगळीकडे फिरतो, वाव तुम्हाला आम्ही आहे त्याच्या तिप्पट सेल मुंबईत नक्की करू शकतो, फारसे काहीच न कष्ट करता. तुमची माउथ पब्लिसिटी आहे, तुम्हाला काहीच गरज नाही, फक्त आम्हाला तेवढं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तुमची सप्लाय चेन फक्त इम्प्रूव्ह करायची. कारण आज तुम्ही जे डिस्ट्रीब्युटर देताय ना ते ठराविक मर्यादेपुरते, म्हणजे दादरमध्ये एकच आहे, पूर्ण दादरमध्ये एकच, वरळी वगैरे नाही. म्हणजे वरळीच्या लोकांना दादरला यायचं प्रॉडक्ट घ्यायला. हे काय होतं मला बेसिकली मी म्हटलं तसं फॅमिली इतकी कॉन्झर्वेटिव्ह पद्धतीने काम करायची आणि डेट कधी घ्यायचं, त्याच्यामुळे कायम तुम्ही जेवढे पैसे तुमच्याकडे आहेत त्याचंच खर्च करायचं. याच्या पद्धतीने जेव्हा कपॅसिटी एक्सपान्शन व्हायचं आणि त्याच्यात मी म्हटलं तसं की काही गोष्ट संपली हे आम्हाला छान वाटायचं की तेच आमचं मार्केटिंग बाबा शॉर्टेज आहे, कपॅसिटी युटिलायझेशन 100% आहे. तर कपॅसिटी काय इन्क्रिमेंटलीच वाढवली गेली आणि दुकानदारीच्या व्यवसायात ते चालत होतं, कारण की एक दुकान वाढवलं तर मला तेवढीच कपॅसिटी वाढवायला लागत होती, त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं. पण मुंबईसारखं मार्केट जेव्हा करायचं म्हणतो तर तेव्हा मुंबईचीच इंटेक कपॅसिटी ही इतर महाराष्ट्र एवढी,
आणि ते मार्केट करायला म्हटलं तर मला अवेलेबिलिटी नसली तर रेंजच येऊ शकत म्हणजे सेलच होऊ शकत ते. आणि ते म्हणतात तसं जो दिखताय वो बिकताय, तो दिसला पाहिजे प्रोडक्ट. तो दिसायला कपॅसिटीच कधी क्रिएट केलेली नव्हती, की इन्क्रिमेंटलीच होती की बाबा आज 100 किलो करतो ना, उद्या पुढच्या वर्षी 150च करू, आपण 300ला जायला नव्हतं. असा कॉन्झर्वेटिव्ह माइंडसेट जो होता त्याच्यानं आम्ही आता बरंच फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग एकतर केलं, कंपनीजना जास्त अकाउंटेबल केलं प्रत्येक लेवलला, की जिकडे प्रॉफिट शेअरिंग एका लाईन ऑफ बिझनेस दुसऱ्याशी होत नाही. आणि ते होत असताना त्या कंपनीने स्वतःची डेट घेऊन स्वतःच्या रिस्कवरती वाढवता कसं येईल हे 4th जनरेशन म्हणून आम्ही कुठेतरी डिसिप्लिन लावले. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं तुम्हाला की कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आणि इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीट त्याच्यात खूप फरक दिसला आणि त्या ट्रान्झिशन फेजमध्ये आम्ही आता आहोत. सो त्याच्यामुळे ही कपॅसिटी लिबरेट व्हायला लागेल तेव्हा त्या फिगर्स तुम्हाला पब्लिकमध्ये दिसतील. सर, चित्रांच्या जाहिरातीबद्दल जसं तुम्ही आता म्हणालात, पण माझं एक थोडं म्हणजे वेगळं मत आहे की जाहिराती सतत ज्या येत असतात, आपल्या लोकांचं अटेन्शन स्पॅन आता कमी झालेलं आहे, म्हणजे लोक स्किप ॲड करतात लगेच. पण चित्रांच्या जाहिराती ज्या असतात 2-3 मिनिटाच्या शॉर्ट ॲड फिल्म्स असतील, 5-7 मिनिटाच्या असतील, तर त्या बघितल्या जातात. तर म्हणजे हे मार्केटिंग कसं शक्य झालं? म्हणजे लास्ट टाइम तर एक आलेलं की चित्रांना जाहिरातीची गरज काय, असं एक ॲड कॅम्पेन आलं होतं आणि तेही खूप फेमस झालं. आणि मराठी कलाकारांना पण यातनं खूप मोठा एक चान्स मिळालेला आहे. चित्रांची जाहिरात म्हणजे ब्रँड झालेली आहे. त्याची मी तुम्हाला बॅक स्टोरी सांगतो आणि मोठी स्टोरी ही मी म्हटलं तसं सेम की आम्हाला दुकानदारीची सवय होती. आम्ही डिस्ट्रीब्युशन बिझनेस जो होता तो मी आल्यानंतर ॲक्च्युली सुरू झाला. तर त्याच्यामुळे त्याच्यात जेव्हा तो बिझनेस यायला लागला तेव्हा अवेलेबिलिटी इज अ लक्झरी वर्सेस दुकानदारीमध्ये शॉर्टेज इज अ लक्झरी, या माइंडसेटमध्ये आम्हाला शिफ्ट करायला लागला. आणि तो शिफ्ट केल्यानंतर जेव्हा आम्ही काम करायला लागलो तर तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आमच्या मार्केटिंग कन्सल्टंट्सनी पण सांगितलं की तुम्ही 70 वर्ष जाहिरातच केलेली आहे. तुमची जाहिरात काय आहे की पाडव्याच्या दिवशी फक्त मलईचा चक्का आणि दसऱ्याच्या दिवशी हे किंवा राखी पौर्णिमेच्या दिवशी नारळ होती, एवढीच जाहिरात होती आमची. तर तिथनं तुम्ही सडनली जाहिरात करायला लागला तर तुमच्याबद्दल असं इम्प्रेशन होऊ शकतं की बाबा सेल होत नाही म्हणून जाहिरात करताय का, किंवा तुमचं मार्केट रीच बरोबर नाही म्हणून तुम्ही जाहिरात करता का, किंवा ओनरशिपमध्ये काही चेंज झालाय म्हणून तुम्ही जाहिरात करता का. आणि मधला एक काळ असाही होता की त्याच्यात अफवा जोरत होते की जिथं सगळा व्यवसाय होईल. तर त्याच्यामुळे अजूनही कोणतरी आहे की जे मला विचारतात की अगरवालांना तुम्ही कोणीतरी व्यवसाय विकलाय का. तर त्यामुळे ही कुठेतरी चितळे फॅमिलीनीच कधी पब्लिक रिलेशन जपण्याकरता एवढा वेळ दिलेला नव्हता की जो क्रुशल होता एकीकडे, आणि तो गेल्या 5-7 वर्षात कुठेतरी व्हायला लागला. त्यामुळे मग आम्ही काय केलं की प्रोडक्ट स्पेसिफिक ॲडव्हर्टायझिंग न करता आम्ही ब्रँड स्पेसिफिक ॲडव्हर्टायझिंग करतो. कारण की पहिलं ब्रँडबद्दल तर ओळख राहतो, ब्रँडबद्दल आपुलकी राहतो, ब्रँडबद्दल आपुलकी राहिली तर प्रोडक्ट कुठला का सेल होईना आपल्याला त्याच्यातनं इन्क्रिमेंटल मिळेल. म्हणून मग आम्ही त्या ब्रँड फिल्म्स करायला. म्हणजे तुम्ही आता जर का बघितलं तर वी आर नॉट कॉलिंग इट ॲडव्हर्टायझिंग ॲट ऑल, इट इज प्युअरली ब्रँड फिल्म्स. आणि कुठेतरी 3 वर्ष ते करून कुठे आत्ताच डोक्यात लोकांच्या बसल्या की बाबा चित्रा ॲज अ ब्रँड तरी आहे, तर तेव्हा आम्ही आता प्रोडक्टवरती हळूहळू घुसायला. सो ती मोठी स्ट्रॅटेजी आहे ती 5 वर्षात तुम्हाला दिसेल की जिथं आता शेवटचं वर्ष हे आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता अग्रेसिव्ह दिसेल असं आहे. फ्रँचायझी मिळण्याकरता काय प्रोसेस असते? सो फ्रँचायझीची आमची एक पूर्ण वेगळी मॅनेजमेंट टीम आहे. आम्हाला जनरल मॅनेजर आहेत प्रशांत कुलकर्णी म्हणून. तर तुम्ही त्यांना जर का ईमेल किंवा व्हॉट्सअप केलं की असं असं तुमचं प्रपोजल आहे या लोकेशनच्या दृष्टीने आहे, तर ते आमच्या जर का ॲन्युअल ऑपरेटिंग प्लॅनमध्ये असेल की या लोकेशनमध्ये आम्हाला एक्सप्लोर करायला काही हरकत नाही, तर आम्ही ते चेक करतो, चेक करून फिजिबिलिटी मांडतो. त्या दृष्टीने एकदा त्या फ्रँचायझी पार्टनर्सची फायनान्शियल कमिटमेंट कशा होऊ शकतात हे आम्ही एकदा चेक करतो. झालं तर आम्ही करून टाकतो. बोरुईला फक्त एकच आहे बोरुई बेसला, आणि कुठे कांदिवली महाराष्ट्रात आम्ही त्याला कुठेच नाही येत ते. तर मिळण्याकरता प्रोसेस काय असते? आणि डिपॉझिट वगैरे असते का? काय म्हणला? डिपॉझिट वगैरे असते, डिपॉझिट वगैरे जागा वगैरे डिपॉझिट असतं, पण ते खूप फायनल असतं. म्हणजे सगळं मिळून त्याचा खर्च जर का बघितलं तर 30-1 लाख रुपये होतो, 30 ते 35 लाख रुपये. त्याच्यातलं 5 लाख रुपये डिपॉझिट असतं, त्याच्यातलं 2.5 लाख रुपये परमनंट फ्रँचायझी फी म्हणून असतं, आणि 2.5 लाख रुपये जे आहे ते आमचं रिफंडेबल डिपॉझिट असतं तुमच्या मालाच्या रोटेशनच्या करता. कारण की त्या डिपॉझिटच्या अगेन्स्ट फ्रँचायझी ओनरला क्रेडिट मिळतं. कारण की माल आम्ही आज विकतो तो कस्टमरला पुढच्या 3 दिवसात विकतो, तर त्याच्यामुळे त्याला ते रोटेशनला पैसे राहायला पाहिजे या दृष्टीने ते डिपॉझिट असतं. आणि मग त्याला ते क्रेडिट द्यायचं असतं की बाबा ज्याच्यात मॅक्झिमम इन्व्हेंटरी व्हॅल्यूपेक्षा 2 दिवसाचं क्रेडिट म्हणून तेवढं. कॉम्पिटिशन किती आहे या क्षेत्रामध्ये? आणि भरपूर आहे, पुष्कळ. आणि मिठाईच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर आता म्हणजे साधारण 40 ते 45 हजार कोटीचं भारतातलं मार्केट आहे जे मिठाई इंडस्ट्रीचं आहे. त्याच्यातलं 90% मार्केट अजूनही अनऑर्गनाइज्ड, की एकच दुकान आहे, 2च दुकान आहेत, किंवा म्हणजे एका नेबरहूड पुरतच काम करतोय पण तेवढं करतोय.
सो ॲक्च्युली मल्टी ब्रँड म्हणजे मल्टी लोकेशन रिटेलर्स सुद्धा इतके कमी आहेत म्हणजे मल्टी सिटी रिटेलर्स तर अगदी मोजके म्हणजे हातावर मोजता येतील एवढेच ब्रँड्स आहेत भारतभरात की जे मल्टी सिटी रिटेलिंग करतात मिठाईच्या. तर त्याच्यामुळे आमचं बेट हेच आहे की टेक्नॉलॉजी ब्रँडिंग आणि योग्य पद्धतीचं मार्केटिंग जर का आम्ही करत राहिलो तर पुढच्या काही काळात जसं जसं भारताचा GDP वाढेल तसं पर कॅपिटल इन्कम वाढेल, स्पेंडिंग ॲबिलिटी इम्प्रूव्ह होईल. स्पेंडिंग ॲबिलिटी जेव्हा इम्प्रूव्ह होईल तेव्हा ब्रँड्सवरती जास्त पैसे खर्च केले जातील कारण की ज्यांच्या आता नवीन पैसा आलेला असतो त्यांना व्हॅल्युडेशन करता ब्रँड्सची गरज असते आणि ते करताना ब्रँड म्हणून आम्ही जसं आमचं हॉरिझॉन्टल रीच वाढवू तसं आम्हाला अनऑर्गनाइज मार्केटमध्ये कुठेतरी आमचं मार्केट शेअर वाढवतो. त्याच्यामुळे सगळे हे 9-10 ब्रँड जे एकमेकांची कम्पीट करतात की कधी कधी आमच्याच रायव्हल्सची आणि आमची दुकानं एकाच बिल्डिंगमध्ये शेजारी 3 असतात. तर त्याचं कारण हेच आहे की सगळ्यांना ते कळलंय की आपल्याला मार्केट शेअर इज नाव कृषी. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटीबद्दल काय सांगा? उत्कृष्ट आहे. फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे FSSAI, मी ते यांना तेच सांगत होतो यांचं ऑफिस इकडेच कोपऱ्यावर आहे त्याच्यामुळे बरेचदा आम्ही येतो. म्हणजे इनफॅक्ट लास्ट वीकच मी तिकडे आलो होतो कारण की आम्हाला एक रिप्रेझेंटेशन करायचं होतं नवीन टेक्नॉलॉजीच्या प्रोव्हिजन करता. सो त्याचा डेटा आम्हाला दाखवून ते आम्हाला मदत करत होते. सो पूर्वी काय होतं की फूड अँड ड्रग खालीच फूड सेफ्टी स्टँडर्ड्स यायचं आणि फूड अँड ड्रगमध्ये फार्मा आणि ड्रग पण एकत्र यायचं आणि फूड पण एकत्र यायचं आणि फार्मावर द बिग फिश टू कॅच त्याच्यामुळे फूडवरती काही फारसं लक्ष नव्हतं. सो जेव्हा FSSAI आलं तर तेव्हा फायदा असा झाला की फूडबद्दलचं रिप्रेझेंटेशन चांगलं झालं आणि ॲक्च्युली फूड मॅन्युफॅक्चरर्सना भारतातल्या एक मॅन्डेट मिळालं की जिकडे आमच्याकडे लक्ष दिलं जातं. दुसरी गोष्ट त्यांचं महत्त्वाचं एक कॉन्ट्रिब्युशन मी असं म्हणेन की 2018 पर्यंत भारतात मिठाई आणि नमकीन अशी फूड सेफ्टी स्टँडर्ड्समध्ये कॅटेगरीज नव्हती. त्याच्यामुळे आयदर आम्हाला मिठाई म्हणजे डेअरी प्रोडक्ट्समध्ये जायला लागायचं किंवा नमकीन म्हणजे ग्रेन प्रोडक्ट्समध्ये जायला लागायचं की जिकडे आम्हाला आमचं कॉम्पिटिशन बिस्किटपासून सगळ्यांची व्हायची आणि इकडे आमची दह्यापासून सगळ्यांची व्हायची. तर त्याच्यामुळे कुठेच आम्ही धड बसायचो नाही आणि बरेचदा जर अमेरिकेत ग्रेन प्रोडक्ट्सचा रूल बदलला तर तो आपल्याकडे ब्लँकेट अप्लाय केला जायचा आणि तो भारतात ॲप्लिकेबलच नव्हता. सो म्हणजे एकदा असं झालं की असाच एक ब्लँकेट नियम काढला गेला आणि तेव्हा FSSAI बॉडीज नव्हती तर तेव्हा आग्र्याच्या सगळ्या पेठावाल्यांनी त्याच्यावरती प्रोटेस्ट केली की हा नियमाप्रमाणे आम्ही पेठाच विकू शकत नाही. आता पेठ्याची ओळख ही फक्त पेठा म्हणून नाही ती भारताची संस्कृती म्हणून आहे, ती आग्र्याची संस्कृती म्हणून आहे. तर त्याच्यामुळे बरेचदा आपली जी मिठाई आहे ही आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे आणि त्याचं रिप्रेझेंटेशनच होऊ शकायचं नाही. तर त्याच्यामुळे 2018ला हे बरेच मोठे मिठाईचे जे ब्रँड्स आहेत की ज्याच्यात आम्ही असो, हल्दीराम असो, श्रीकृष्ण स्वीट्स असो, बिकानेरवाला असो, वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमधून सगळे एकत्र आले, त्यांनी हे प्रेझेंटेशन केलं आणि ॲक्च्युली FSSAIने ॲग्री करून ही कॅटेगरी सेपरेट काढून दिली. त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकलं कारण FSSAI होतं, हे FDA असतं तर झालंच नसतं. संपूर्ण जिथे जिथे तुमचे बिझनेसेस आहेत सगळ्या देशांमध्ये त्यांचे आपापले काही नॉर्म्स असतात ज्याचे तुमच्या प्रॉडक्टवरती परिणाम होतो असं कधी झालं? होतात, प्रोडक्टवरती परिणाम होतात कारण की कधी कधी आम्हाला लेबलिंगवरती खूप बदल करायला लागतो. काही ठिकाणी पाऊंडवरती चालतं, काही ठिकाणी KGवरती चालतं, काही ठिकाणी आउन्सवरती चालतं, काही ठिकाणी मागे न्यूट्रिशन फॅक्ट्स वेगवेगळ्या भाषेत टाकतात. म्हणजे आता आम्हाला मिडल ईस्टमध्ये धंदा करायचा तर अरेबिकमध्ये प्रिंट करायलाच लागतं, आम्हाला युरोपमध्ये करायचं तर फ्रान्स आणि जर्मन भाषेत द्यायलाच लागतं कारण की त्या मोस्ट स्पोकन लँग्वेजेस आहेत तिकडे. तर त्याच्यामुळे ते लेबल्स मेजरली बदलतात आणि काही ठिकाणी आम्हाला असंही होतं की कम्प्लायन्स वाईज रेसिपी पण बदलायला. हे आता ऑस्ट्रेलियासारखं मार्केट आहे की ऑस्ट्रेलियासारख्या मार्केटमध्ये मिल्क पर्सेंटेज शुड नॉट एक्सीड मोर दॅन 10% असं काहीतरी रूल. तर त्याच्यामुळे जी स्टँडर्ड बर्फी आहे ती मला ऑस्ट्रेलियात विकता येऊ शकत नाही. त्यामुळे मग मला त्या बर्फीची तशी टेस्ट देऊन रेसिपी बदल कशी करायची याच्याकरता R&D करायला. किंवा अमेरिकेत मला जे रिटॉर्टेड प्रोडक्ट विकायला लागतात की ज्याच्यात आमचा शिरा आला, मूग डाळ हलवा आला असे प्रोडक्ट आहेत तर त्याला एक F0 व्हॅल्यू नावाची व्हॅल्यू असते. सो ती भारतात गरजच पडत नाही, मग तशी व्हॅल्यू डिफाईनच केलेली नाही की काय विका तुम्ही की तुम्हाला शेल्फ लाईफ माहिती आहे, तुमच्याकडे रिपोर्ट आहेत, सेफ आहे, इट्स ओके. कारण छोटी कॅटेगरी आहे. अमेरिकेत इतकी मोठी कॅटेगरी आहे कारण की चायनावरनं वेगळे येतात, जपानवरनं वेगळे येतात, भारतातनं वेगळे येतात की त्याला खूप स्ट्रिक्ट नॉर्म्स आहेत की एवढी F0 व्हॅल्यू असल्याशिवाय आम्ही येऊनच देणार नाही. मग त्याच्याकरता आम्हाला थोडीशी रेसिपी बदलायला लागते. मग त्याच्याकरता R&D क्रुशियल असतं कारण की कस्टमरला त्या रेसिपी चेंज किंवा कंप्लेंट्स काही घेणं नसतं, त्याला एक्सपिरियन्सची गरज असते. मग तो एक्सपिरियन्स जपताना प्रोडक्ट रेसिपी वेगवेगळ्या देशांना कशी कंप्लेंट करायची ह्याचा चॅलेंज असल्यामुळे R&D डिपार्टमेंट खूप महत्त्वाचं. सर मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही जो कौटुंबिक व्यवसाय आहे तुमचा, तरी तुम्ही निवडलेलं हे क्षेत्र आहे ते कोणी तुमच्यावर लादलं नाही आहे, ते तुम्ही स्वइच्छेने निवडलं आहे. तर सध्या चितळेबंधू हा ब्रँड महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता भारताबाहेर देशाविदेशात पोहोचला. तर हा प्रचंड मोठा जो वारसा आहे तुमच्या पाठीमागे,
तर हा वारसा चालवणं, तो टिकवणं, तो पुढे नेताना तुम्हाला वैयक्तिकरित्या म्हणजे जबाबदारीचं जे ओझं आलं तर त्याबद्दल सांगा सुरुवातीच्या काळात. जबाबदारीचं ओझं असं मी नाही म्हणणार, कारण की त्याच्याकरता आम्ही ट्रेंड होतो. म्हणजे माझ्या आजोबांच्या पिढीत असं होतं की सगळ्या चर्चा, कारण तेव्हा फोन बिन काय नव्हते, सगळ्या चर्चा डायनिंग टेबलवरतीच होत्या. त्याच्यामुळे आयदर ब्रेकफास्टला काहीतरी तुमच्या कानावर पडायचं, नाहीतर डिनरला काहीतरी पडायचं, कारण दिवसभर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात. तर त्यामुळे असं प्रेशर त्याचं कधी आलं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रेशर कुठे येतं की जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमधून येता, तर तेव्हा भारतातल्या बिझनेसेसना कॉर्पोरेट आयडेंटिटी लगेच येते. आणि भारतात तुम्ही जर का लॉंग लास्टिंग बिझनेस पाहिलं तर ते सगळे फॅमिली बिझनेस हाऊसेस. आणि बिझनेस हाऊसेसच का कॉंग्लोमरेट बनतात, कारण की फॅमिलीवरती ट्रस्ट हा सामाजिक बनलेला असतो. त्याच्यामुळे त्या ट्रस्टवरती नवीन बिझनेसेस करायची ॲबिलिटी भारतात आहे. आणि त्याचं मेजर एक कारण असं आहे की आपल्याकडची जस्टिस डिलिव्हरी इतकी स्लो आहे की ट्रस्ट शिवाय दुसरा काही पर्याय नाही. अमेरिकेत असं की मी फेल झालो तर माझ्यावरती सू करून मोकळे होतात, कोर्ट 10 दिवसात निकाल पण देऊन टाकतं आणि विषय संपून जातो. म्हणजे कंपनी बँकरप्ट सुद्धा होऊ शकते त्याच्यात. पण तसं भारतात होऊ शकत नसल्यामुळे आपल्याला म्युच्युअल ट्रस्ट आणि म्युच्युअल वेटेज आणि आपल्या डिसिजनचं ओव्हरऑल जे काही इम्पॅक्ट आहे हे सोशली खूप अंडरस्टँड करणं आवश्यक असतं. आणि ते समजायला काम केल्याशिवाय कळत नाही असं मला वाटतं. आणि मी जेव्हा आलो जर्मनीतनं किंवा जेव्हा अमेरिकेत ट्रेनिंग झालं तेव्हा असं होतं की बाबा नाही, म्हणजे हार्ड कोअर कॅपिटलिझम पाहिजे आणि तुम्ही टॉपलाईन बघा, एबिटा बघा, हे बघा, सगळे जे काय मार्केटिंग बिझनेस टर्म्स तुम्ही ऐकता त्या. पण मला असं वाटतं की ते बिझनेस मॉडेलच भारतात ॲप्लिकेबल होतं. की भारतात राईट विंग कॅपिटलिस्टिक मॉडेल हे शक्यच नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत बिझनेसेस सामाजिकदृष्ट्या इम्पॅक्ट करू शकत नाही तोपर्यंत त्यांचा इम्पॅक्टच सस्टेनेबल नाही. आणि ते करण्याकरता तुम्हाला सोशिओ कॅपिटलिस्टिक मॉडेलच अडॉप्ट करायला लागतात की ज्याच्यामुळे तुम्हाला माणसं बांधणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढी तुमची बॅलन्स शीट चांगली बांधणं. आणि ते शिकायला वेळ लागतो. ते सगळ्यांना कळतं असंही नाही. आणि ते कळताना बरेचदा तुम्हाला असं असतं की लॉजिकपेक्षा जास्त रिलेशन कधी कधी महत्त्वाचं होतं. मग त्याचा बॅलन्स कसा करायचा हे तुम्हाला एक्सपिरियन्स शिकवतो. आणि त्याच्याकरता बरेचदा टफ सिच्युएशन्स येतात. आणि त्या टफ सिच्युएशनमधून गेल्यावरच कळतं की काय बरोबर झालं, काय चुकीचं झालं. कधी कधी तुमच्या चुकाही होतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती जपायला जेव्हा तुम्ही शिकता तर तेव्हा सस्टेनेबिलिटी ऑटोमॅटिकली येते. आता वेस्टर्न बिझनेस सध्या म्हणतात की काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि एन्व्हायरमेंट आणि सिक्युरिटी गाईडलाईन्स आणि ESG आणि हे सगळं. माझ्या दृष्टीने भारतीय व्यावसायिक पद्धतीतच ते सगळं इनग्रेंड आहे. कारण की आपण सामाजिकदृष्ट्या बांधिलकी धरूनच व्यवसाय करतो. फक्त त्यामुळे ते वाढवताना त्याचे जे काही कन्स्ट्रेंट्स आहेत ते इंडियन सोल्युशन्स अप्लाय करणं आवश्यक आहे. आपण वेस्टर्न सोल्युशन्स अप्लाय करतो आणि ते फेल होतं. आणि त्यामुळे ते अंडरस्टँड करायला तुम्हाला वेळ घालवायला पाहिजे ऑन ग्राउंड. ते त्यामुळे तो पूर्वी मी घालवायचो नाही. मला वाटायचं की ऑफिसमध्येच केलं पाहिजे, तिकडेच केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी MIS वरती येतात म्हणजे झालं. सो त्याच्या पुढे जायला लागतं. आणि आय थिंक दॅट वॉज अ लर्निंग फॉर मी. म्हणजे ते मी आधी जेव्हा आलो तेव्हा मी ते मे बी क्रिटिसाइज केलं असेल बाबांना किंवा काकांना की तुम्ही फार वेळ घालवता लोकांना भेटण्यात, हे नाही ते नाही. कारण पण आय थिंक दॅट हॅज चेंज. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की ते भारत शिकून जातो तुम्हाला जे बी स्कूल अमेरिकेला शिकवत नाही. श्रीखंडातून आम्रखंड कसं झालं? कारण आम्रखंड श्रीखंडापेक्षा आम्रखंड जास्त पण. हा करेक्ट. नाही, एकतर काय की आंबा बर्फी आणि आम्रखंड या दोन्ही गोष्टींकरता आमची ओळख होती. आणि आज सगळ्याच मी पृथ्वीरेखा मीटिंग बोलत होतो तिकडे आमचं ते चालू होतं की वैशिष्ट्य कसं कसं आहे. तर तसं माझ्यातली आंब्याची ओळखच महाराष्ट्राची आणि पुण्याची झाली होती समोर. आणि ते त्याच्यामुळे ते आंबायुक्त काही झालं तर ते चांगलं चालायचं असं पुण्यात कुठेतरी ते झालं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली झालं. आमच्या इकडे कोकणात बनतो असं वाटलं नाही की कोकणातल्या सगळ्या गोष्टी पूर्वी आयदर डायरेक्ट मुंबईत यायच्या. पण मुंबईत माझ्या मते इतकं क्रॉस कल्चरल सेक्शन आधीपासून होता की ट्रेडिशनल मार्केटमुळे गोष्टी तेवढ्या व्हॉल्यूममध्ये लगेच पिकअप व्हायच्या असं नाही. आणि माझ्यामध्ये पुण्यात ते स्टेशनरी पॉप्युलेशन होतं त्याच्यामध्ये पिकअप होऊन गेलं. त्याच्यामुळे असं कधी विचार झालाच नाही. फक्त गरज झाली तशी कॅपॅसिटी लावली गेली एवढंच त्याच्यात झालं. हिंदी भाषिक राज्यामध्ये गोड खूप खातात. म्हणजे अगदी रोजच्या कोणी भेटायला आलं, पार्ट्या आहेत, कॉन्फरन्सेस आहेत, तिथं बालुशाही असेल, जिलबी असेल, गुजिया असेल, असे गोड भरपूर सगळीकडे तुलनेनं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे. मग त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही तिकडं आता शिरकाव करण्याचा प्रयत्न करताय का मार्केट तिकडे जास्त आहे म्हणून काही? दोन्ही आहे. अजून महाराष्ट्रात दुसरं काय झालं की मला असं वाटतं की महाराष्ट्रात शिक्षण जसं वाढलं तसं न्यूक्लिअर फॅमिलीज लवकर आल्या. अजूनही जर का तुम्ही इतर राज्यांमध्ये गेलात की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात टू अ सर्टन एक्सटेंट, म्हणजे सुरत व अहमदाबाद तुम्ही सोडून द्या, पण बाकीचं भाग तर तिकडे अजूनही जॉईंट फॅमिली कन्सेप्ट होतो.
आणि जॉईंट फॅमिली कॉन्सेप्ट असल्यामुळे अजूनही ती प्रथाच आहे की घरी जाताना काहीतरी घेऊन जायचं खायला, कारण की लोकच घरात एवढे असतात. भेटलं की गोड देतातच. करेक्ट. दिल्ली असो, पंजाब असो, हरियाणा, UP सगळं So, तो मध्यप्रदेश न्यूक्लिअर सगळं- कॉन्सेप्ट जो आपल्याकडे आला त्याच्यात कुठेतरी आपण ती संस्कृती विसरून गेलो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आय थिंक ते आहे. पण त्याच व्यतिरिक्त अजूनही असं आहे की मला वाटतं की पर कॅपिटा स्पेंडिंग ॲबिलिटी जी महाराष्ट्रात आहे किंवा जी बेंगलोरला आहे, दिल्ली ॲज अ मार्केटमध्ये आहे, तर ती एक्सपोनेन्शियली आहे. त्याच्यामुळे इकडच्या कस्टमरला साईजपेक्षा क्वांटिटी चॉईस जास्त मिळतो. त्याला 10 गोष्टी छोट्या छोट्या प्रमाणात तो घेईल, एक गोष्ट मोठी घेण्यापेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला तो चॉईस एनेबल करणं हे क्रुशियल आहे असं. खान मार्केटमध्ये दिल्लीला गेल्यानंतर लोक अशा पिशव्या घेतात, एवढी मिठाई घेतात, अरे बापरे, घरच्यांना नातेवाईकांना तशा पिशव्या घेऊन आपल्या इथं असेल मिठाईच्या दुकानातून पण बाहेर पडताना दिसत नाही. PLI यांच्या दुकानात गेलात ना हा. पुण्याच्या, हा. तर मी बघितलंय की तेवढ्याच पिशव्या घेऊन PLI ची स्कीम आली होती, तर तेव्हा त्या कॅपिटल एक्सपान्शनच्या स्कीम केली. दिल्लीला आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी सगळा तो प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सगळा वाचला आणि ते म्हणले की अरे पॅकेज मिठाई आणि हे सगळं एक्सपान्शन आहे. नक्की काय? तर आम्ही सॅम्पल घेऊन गेलो होतो, दाखवला की अशी पॅकेज मिठाई असते. ये कौन लेता है? म्हणलं यही लेते हैं सब, दिल्ली में चलेगा ही नाही. म्हणलं बरोबर आहे, कारण त्यांना ते पॅकिंग करून मिठाई खाणं हा त्यांच्यापासून दिल्लीत आत्ता कुठेतरी यायला लागलं. हे 3 वर्षापूर्वीच सांगतो मी. आता ते एअरपोर्ट स्टोअर्स डीमार्टमुळे जरा सुरू झाले, पण तिथे अजून तो कन्सेप्ट असतोय की बाबा जायचं, त्या दुकानदाराशी बोलायचं, वन संबंध साधायचा, काय नवीन आहे, काय फ्रेश आहे, काय हे सगळं बघायचं आणि घ्यायचं. सो आता पुणे मुंबईत लोक बिझी झाल्यामुळे ते कल्चर बदललंय. सर, दूध हा नाशवंत पदार्थ म्हणजे जास्त काळ टिकू शकत नाही. मग त्यावरती विविध प्रक्रिया आलेल्या आहेत. मग त्यासाठी तुम्ही पॅकेजिंगसाठी कोणता म्हणजे काय वापरता, कशी प्रोसेस केली जाते, किंवा तो पदार्थ पॅकेजिंग करून बाहेर एक्सपोर्ट कसा केला जातो, किंवा कोणता पदार्थ जास्त बाहेर लोकांना आवडतो, किंवा म्हणजे सो 2 गोष्टी आहेत की दुधाचं पॅकेजिंग करायची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. पण दुधाचं नॉर्मली काय होतं की बऱ्याच वेगवेगळ्या सोर्सेसमधनं, शेतांमधनं, शेतकऱ्यांकडनं दूध येतं. दूध सगळं पहिलं आलेलं चिल केलं. चिलिंग करून त्याचं काय होतं की पहिल्यांदा ते होमोजनाइज केलं. कारण होमोजनाइज कारण काय असतं की सीझनॅलिटीनुसार दुधाची फॅट लेवल बदलत असते. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या गायींचं आणि म्हशींचं दूध जेव्हा एकत्र येतं तर तेव्हा वेगवेगळ्या फॅटचं दूध एकाच मोठ्या भांड्यामध्ये आलं असतं. मग तुम्ही जेव्हा हीट ट्रान्सफर करता की पॅस्चरायझेशन किंवा तशी टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरायची असेल तर तेव्हा ती हीट युनिफॉर्मली ट्रान्सफर होत नाही, कारण की एकाची फॅट थोडी जास्त असते, दुसऱ्याची कमी असते. म्हणून मग पहिल्यांदा दूध होमोजनाइज केलं. होमोजनाइज म्हणजे काय की गाळणीतनं काढल्यासारखं असतं, फक्त इतकं स्पीडला करतात की त्याच्यामुळे सगळे फॅट एका लेवलला आहेत. ती एकत्र आली की ती पॅस्चराइज केली जाते. पॅस्चराइज केल्यानंतर ती तुम्ही दुधाच्या पाऊचमध्ये भरता आणि देता. या पद्धतीने जर का दूध पॅक केलं तर त्याला साधारण 3 दिवस शिल्लक असते. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात UHT, म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंट. म्हणजे पॅस्चरायझेशनला आपण साधारण 80 डिग्री पर्यंत जातो. अल्ट्रा हाय ट्रीटमेंटला तुम्ही अंडर हाय प्रेशर ऑलमोस्ट 100 डिग्री पर्यंत की बॉइलिंग पॉईंटपर्यंत तुम्ही काढता. तर ते करायचं असतं तर त्याच्यात तुम्हाला फॅट कमी करायला लागते, कारण की त्या बॉइलिंग पॉईंटला फॅट जळून जातं. त्याच्यामुळे फुल फॅटचं दूध जर का घ्यायचं असेल तर पिशवीतच घ्यायला लागतं, की जे भारतात अजूनही सवय. आज चहावाल्यांपासून सगळ्यांना फुल फॅटचं दूध लागतं, कारण की त्यांना ते गाळत उकळत दिवसभर चालवायचं असतं. तर त्याच्यामुळे आपल्याकडे 6.5 फॅटचं बफेलो मिल्क असतं, 4 फॅटचं गाईचं दूध असतं. अमेरिकेत जर का तुम्ही बघितलं तर फुल फॅट दूध 2 फॅटचं असतं टेट्रापॅक. तर त्याच्यामुळे ते 2 फॅटचं दूध आणायला तुम्हाला फॅट एकतर काढून टाकायला लागते, म्हणून ते महाग होतं. कारण पैसे दूध शेतकऱ्यांना फॅट लेवलवरती दिले जातात आणि मग ते फॅट कमी होतं म्हणून जास्त टिकतं. कारण फॅट ही कुठल्याही पद्धतीचं खराब करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स करता, सस्टेनन्स करता महत्वाची गोष्ट. तर ती जितकी कमी होईल तेवढं जास्त टिकतं. सो ती एक UHT नावाची टेक्नॉलॉजी. आता आम्ही नुकतंच गेल्या 2 आठवड्यातच मुंबईत आता आमच्या दुकानांमध्ये सुरू झाले ESL नावाच्या एका टेक्नॉलॉजीचं दूध आमचं लॉन्च केलं. ते म्हणजे एक्सटेंडेड शेल्फ लाईफ आहे. त्याला आता 7 दिवस शेल्फ लाईफ आहे. ते त्याच्यामुळे काय आहे की त्याच्यात टेट्रापॅकसारखी खूप कमी फॅटचं दूध पण नाही, पण पिशवी एवढ्या हाय फॅटचं पण नाही, असं मधल्या फॅटचं दूध आहे की जे तापवायला लागत नाही, तर तुम्ही इमिजिएटली कन्झ्युम करू शकता. तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती बेट केलं, कारण की आम्हाला अजूनही वाटतं की भारतीय ग्राहक जो आहे तर त्याला दूध हे मलईदारच लागतं. ते तुम्ही मलई काढून टाकलं तर ते येणारा कस्टमर छोटा आहे, पण त्याच्यापेक्षा आम्ही जो अडॉप्टिंग कस्टमर त्याला आम्ही कसं केटर करता येईल याच्यावरती बघत असतो. सो हे झालं दूध, नुसतं दूध पॅकिंग म्हणून कसं करायचं. मग टेट्रा पॅक केलं तर ते एक्सपोर्ट करू शकतो.
पण ESL 7च दिवस असेल तर बरेचदा दुबईला पण पोहोचायला 7 दिवस लागतात बोटीला, त्यामुळे मग त्याला ते पुरत नाही. त्यामुळे नुसतं दूध पॅक करण्यापेक्षा त्याचे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट केले तर मिठाई लगेच म्हणजे आता श्रीखंड केलं समजा तर श्रीखंड रेफ्रिजरेटेड चेनला 1 महिना पण राहू शकतो. तेच जर का आंबा बर्फी केली तर ती 3 महिने राहू शकते ॲम्बिएंटला, ती रेफ्रिजरेटेड केली तर 1 वर्ष पण राहू शकते. त्यामुळे मग आम्ही व्हॅल्युएटेड प्रोडक्ट करतो. कोणत्या प्रोडक्टचे? आंबा बर्फीचे आहे, काजू कतलीचे आहे, पण सर्वात जास्त प्रमाणात आम्ही एक्सपोर्ट करतो ते म्हणजे बाकरवडी. आणि कुठलेही तळलेले पदार्थ आहेत त्याच्यात फॅट कमी असते त्याच्यामुळे ते जास्त टिकतात, त्याच्यामुळे तळलेले पदार्थ जास्त एक्सपोर्ट केले जातात. म्हणजे सगळे नमकीन, बाकरवडी, चकली अशा पद्धतीचे सगळे प्रोडक्ट जास्त. सोशल मीडियावरती बरेच मीम्स येतात, जोक्स येतात चितळेंवरून, ते तुम्ही कशा पद्धतीने घेता? ते आमचं मार्केटिंग आहे. पॉझिटिव्ह घेता नाही? पॉझिटिव्हच आहे, कारण आम्हाला काय आहे 2 गोष्टी आहेत की एक म्हणजे तो युजर जनरेटेड कॉन्टेंट आजकाल जी काही टर्म झालेली आहे की UGC, तर UGC हा कॉन्सेप्ट आमच्या ग्राहकांनी ती टर्मिनॉलॉजी याच्या आधीपासून काढलेला आहे असं मी तर म्हणतो. आणि त्या दृष्टीने एक गोष्ट त्याच्यानं व्हॅलिडेट होते की ॲज अ ब्रँड आम्ही ग्राहकांच्या डोक्यात आहोत. ते मीम्स असतील, मजा होत असेल, काहीतरी त्याच्यावरती कधी कधी क्रिटिकल मत पण घेतलं जात असेल, पण ॲटलिस्ट फॅक्ट आहे की ब्रँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर टॉप ऑफ द माइंड जे काय ब्रँडिंगचं म्हणतात तर तसं मी ब्रँड म्हणून त्यांच्या डोक्यात कुठेतरी आहे की जिकडे ते हक्काने माझ्याबद्दल काहीतरी बोलतात. तर त्याच्यामुळे ते ब्रँड्सना खर्च करून पण करता येत नाही, ते कधी कधी आम्हाला आमचं फ्री ऑफ कॉस्ट होतं. त्याच्यामुळे आम्ही त्याला खूप महत्त्वाचं समजतो. बरेचदा तुम्ही जर काय ट्विटरवरती वगैरे तर पाहिलं तर आमची जी काही इंटरनल सोशल मीडिया टीम आहे ती कुठल्या तरी मीमला उलटं रिट्वीट करून अजून ते मीम व्हायरल पण करतो आणि आम्ही ते ऍक्टिव्हली एंगेज करतो. मी पण सोशल मीडिया ट्विटर एस्पेशली खूप जास्त प्रमाणात वापरतो आणि आय थिंक कुठले मीम असो आम्ही बघतो तर नक्की रिप्लाय कशावर करायचं ते आम्ही ठरवतो. गेले काही वर्ष राजकीय मीम्सवरती आम्ही इंटरॅक्ट नाही करायचं असं ठरवलेलं आहे कारण की वातावरण फार तापलेलं आहे त्या बाबतीत, तर त्याच्यामुळे ते सोडून कशावरती रिॲक्ट करायचं असं आमची पॉलिसी आहे. महाराष्ट्र आणि गोव्यापर्यंत आहे, तिथे नॉन मराठी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आता आम्ही 10 राज्य 2 इंडियन टेरिटरीजमध्ये ऑलरेडी धंदा करतो, पण आता आम्हाला तेच लक्षात आलं की आम्हाला आता स्टोर्स पण काही ठिकाणी काढणं आवश्यक आहे कारण की ब्रँड म्हणून आम्ही समोर राहतो. पण सर तिथे मिळेल आपल्याला ग्राहक? तो मिळतो कारण डिस्ट्रीब्युशन मधून ऑलरेडी मिळतोच आहे. आम्ही रेंज अवेलेबल केली तर तोही मिळेल आणि त्या दृष्टीने आम्ही कालच ऍक्च्युली आमचा लोगो पण चेंज केला की ज्याच्यात आम्ही जास्त इन्क्लुझिव्ह लोगोवरती गेलेलो आणि जास्त डायव्हर्स कॅटेगरीला अपील करतोय या पद्धतीने केलं. सो तुम्हाला दिसेल पुढच्या काही वर्षात मोठ्या अनाउन्समेंट त्या स्टोर्सच्या बाबतीत. गुजरात, मध्य प्रदेश तर नक्कीच ते यावर्षीच होईल, पण इतर राज्यांमध्ये पण दिसेल. असं कुठलं प्रॉडक्ट असेल ना का तुम्हाला वाटते की ते आपलं असावं म्हणून, असं एखादं प्रोडक्ट वगैरे किंवा भविष्यात तुम्ही काढू इच्छिता असं? तर मला असं वाटतं की मेजरली आता आमच्या धंद्याचा चॅलेंज आहे की आम्ही साखरेच्या धंद्यात हे दूध बीज सगळं तुम्ही बोललात तरी बरोबर, पण सगळ्यात साखर आहे. आणि भारतीय डायटरी पॅटर्नमध्ये जर का बघायला गेलं तर जेव्हा 50% भारतीय 2030 पर्यंत डायबेटिक म्हणून अपेक्षित आहे तर तेव्हा त्यांचा डायटरी चेंज जो आहे ना तो खूप ओव्हरनाईट होणार आहे, फास्ट. असा ट्रेंड सारखं होणार नाही की हळूहळू हा कमी खातोय आणि वेगळं खातोय. तो ओव्हरनाईट चेंज होणार आणि तो ओव्हरनाईट चेंज होईल तेव्हा बऱ्याच ब्रँड्सना रिस्क आहे की ते जर का इनोव्हेट करत नसतील तर त्यांचा कस्टमर आजचा इकडचा वेगळीकडे जाईल आणि एक ट्रेंडच बंद होईल. त्याच्यामुळे त्या कस्टमर्सना आमच्या ब्रँडमध्ये रिटेन करायच्या दृष्टीने कसं प्रोडक्ट इनोव्हेशन करता येईल याच्यावरती आम्ही फोकस करतो. आज तुमचे एवढे प्रॉडक्ट आहेत तर त्यातला स्पेशल प्रॉडक्ट कुठचा माझ्या दृष्टीने? आय थिंक मला बंगाली मिठाईची फार आवडते, त्याच्यामुळे रसगुल्ला माझा आवडता फ्लेवर. ओके. अजूनही तो मी शक्यतो खूप डाएट पाळायचा प्रयत्न करतो कारण की आमचं खास सगळे प्रोडक्ट खाऊन टेस्ट पण जरी करायचं म्हटलं तरी बरं वाटतं. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने रसगुल्ला एक गोष्ट आहे की तिथे डाएटचा काही कंट्रोल माझा राहत नाही. तुमचं तर सगळे दुग्धजन्य पदार्थ आहेत, तर तुम्ही मगाशी म्हणालात की वेगन पदार्थ पण तुम्ही आता मार्केटमध्ये आणले, तर त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? छान आहे. त्याच्यात तुम्ही जे म्हणत होतात तसं की आता व्हिगन पदार्थाची गरज कशी आहे की युरोपमध्ये आय थिंक इथे मॅडम जेव्हा काय विचारत की युरोपमध्ये जेव्हा एक्सपोर्ट करतो तो युरोपमध्ये दुग्धजन्य पदार्थांना एक्सपोर्ट करायला परवानगीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला आंबा बर्फी म्हणून करताच येत नाही, आम्हाला आंबा काजू बर्फीच करायला, आंबा काजू बर्फी करायला किंवा काजू बर्फी भरपूर एक्सपोर्ट करता येते कारण काजू बर्फीत काही दुधाचा काही पदार्थ नसतो. मग आम्हाला असं लक्षात झालं की आमचे काही प्रोडक्ट आहेत ते नॅचरली व्हिगन झालेले होते युरोपियन मार्केट आणि भारतात तो ट्रेंड जास्त येत होता, तर मग ते तिकडे विकता येतात असेल तर मग इकडे का नाही विकायचे म्हणून खरं आम्ही ती सुरुवात केली. मग तो व्हिगन बोर्ड तयार झाला, भारताला तो व्हिगन सर्टिफिकेशन तयार झालं. हे गेल्या 2-3 वर्षात झालेल्या गोष्टी.
मग आता भारतात किती प्रोडक्टिव्ह आहे वेगन पदार्थ? माझ्या दृष्टीने अजून ती खूप निश इंडस्ट्री पण माझ्या मते त्याचा अवेअरनेस खूप आहे. आणि माझ्या दृष्टीने व्हिगनिझमपेक्षा जास्त काय आहे, अजून भारतात एक कन्फ्युजन असं आहे की व्हेजिटेरियन आणि व्हिगन हे सेमच वापरतात. सो तसं नाही. सो तो डिस्टिंक्शन अजून खूप लोकांना कळत नाही, तर त्याच्यामुळे तो हळूहळू कळायला आहे. आणि व्हिगनिझमचं माझं असं मत आहे की तेवढं फॅड व्हिगन बनायचं नाही जेवढं वेस्टर्न वर्ल्डमध्ये आहे, कारण की आपण नॅचरली व्हेजिटेरियन आहोत. पण बरेचदा आता आपल्याकडे असं दिसतंय की लॅक्टोज इंटॉलरन्स हा एक कुठलं तरी ॲलर्जन आपल्याकडे वाढत चाललेलं आहे. म्हणजे लॅक्टोज फ्री काहीतरी पाहिजे म्हणून ते व्हिगन ऑटोमॅटिकली होतं. अशा पद्धतीने त्या गोष्टींवरती रिसर्च होत चाललं. पुढच्या महिन्यात व्हिगन इंडिया कॉन्फरन्स आहे. पुढच्या नाही जून एंड का जुलै फर्स्ट वीक कधीतरी आहे. तर तिकडे आता मी बोलणार आहे. तर त्याच्यामुळे डेअरी ब्रँड जाऊन तिकडे व्हिगन कॉन्फरन्सला बोलतोय हे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. पण त्यांना पण महत्त्वाचं आहे तसं आम्हाला पण महत्त्वाचं आहे, कारण की डेअरी ब्रँड व्हिगन कस्टमर्सला ॲप्रिशिएट करतो हे आम्हाला दाखवायचं आहे. रादर दॅन सेइंग की बाबा तुम्ही यूज नका आमच्या. कॉस्ट पण वाढते ना त्याची. कॉस्ट उलट कधी कमी पण कमी. ते बंधू म्हणजे ब्रँड निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचा किंवा उद्योग आपल्याला म्हणजे जोडलेले असतात. मग त्या संदर्भात काय सांगा, म्हणजे कोणते उद्योग त्या संदर्भात जोडलेले आहेत? तेव्हा जर का बघायला गेलं तर मे बी 250 ते 300 आमचे की सप्लायर्स आहेत की ज्यांच्याकडनं आम्हाला रोज कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचा प्रोडक्ट घ्यायला. आणि त्याच्यामुळे ते की सप्लायर्स कधी कधी आमच्याबरोबर 3-3 पिढ्यात ते पण काम करतात. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्यांना जपणं हे पण आम्हाला तेवढंच महत्त्वाचं आहे जेव्हा आम्ही आमचं मार्केट करत असतो. तर त्याच्यामुळे त्यांचे इंटरेस्ट पण समजून घेणं हा एक भाग झाला. त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे प्रत्येकाकडे 20-30 लोक जर काही काम करत असतील तर इनडायरेक्टली ती एक आहे. नंतर दुसरी इंडस्ट्री जर का बघायला गेली तर ती फार्मिंग आणि ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, कारण की आमचा शेतकरी खुश नसेल तर आमच्याकडे येणारं दूधच बरोबर नसेल. त्याच्यामुळे ते आम्ही पुढे काहीच करू शकत नाही. त्यामुळे तो एक सेक्टर वेगळा आहे. त्याचबरोबरीने आज IT सिस्टीम्स आमच्याकरता खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की आज दुधाच्या प्रोक्युरमेंटपासून कुठल्याही दुकानात झालेला सेल मधलं सगळी चेंज जी आहे ती मला ट्रेस करता येते. आणि SAP सारखी एक सिस्टीम आम्ही चालवतो की ज्याच्यातून आम्हाला हे दिसतं. तर त्याच्यामुळे ते कसं वापरायचं या दृष्टीने IT सिस्टीम्स आणि IT इन्फॉर्मेशन सिस्टीम्स या सगळ्या गोष्टींच्या पण वरती आम्हाला भरपूर काम करायला लागतं. की जिकडे आता आम्ही बिग डेटावरती शिकतोय, काही दिवसांनी आम्ही आमचे लार्ज लँग्वेज मॉडेल्स बनवायला लागू की जिकडनं आम्ही AI वापरायला लागतो अजून जास्त प्रमाणात. आता आम्ही मे बी सोशल मीडिया आणि मार्केटिंग करतो वापरतो. सो हे सगळं कसं करता येईल ह्याच्यावरती एक वेगळं पूर्ण आहे. त्याचबरोबरीने आज आमच्या 90 फ्रँचायझी जर का झाल्या तर त्या फ्रँचायझीज आहेत की प्रत्येक फ्रँचायझी वगैरे एक वेगळी कंपनी. आज आमचे 500-600 डिस्ट्रीब्युटर, त्याच्यामुळे त्यांचे प्रत्येकाची लोक आहेत की जे आमच्याशी कुठेतरी निगडीत आहेत. आज की ब्रँड्स आहेत की जे आमच्याकडनं प्रोडक्ट घेतात आणि विकतात त्यांच्याकडे. तर त्याच्यामुळे ते आहेत. आमचे एक्सपोर्टर्स आहेत, परदेशातले इम्पोर्टर्स आहेत. सो अशा पद्धतीने खूप डायव्हर्स पद्धतीचे लोक प्लग अँड प्ले पद्धतीने आमच्याकडे इन्व्हॉल्ड आहेत की जिकडे डायरेक्ट इनडायरेक्टली आज आमच्या कुठल्याही एका निर्णयाचा इम्पॅक्ट हा कधी कधी 1 लाख लोकांवरती डायरेक्टली असतो. त्याच्यामुळे याचं धोरण घेऊनच निर्णय घेणं